स्वामीजींचे या देशाचे आणि विश्वाचे भक्त असलेले आपण सगळे बंधू भगिनी मित्रमैत्रिणी, चाणक्य मंडळच्या कामाचं स्वामीजी आराध्य दैवत आहे. गेली 15-20 वर्ष मी देशाचंही भाग्य आणि माझंही भाग्य मानत आलो की देशाने सुद्धा 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिवस म्हणून मान्य केला. त्यामध्ये कुठेही जाती, धर्म, पंथ, भाषा, लिंग, राजकारण, विचारधारा, पक्ष हे भेद येत नाही. 19व्या शतकाच्या शेवटाकडे ज्या एका संन्यासाने सांगितलं की जा साऱ्या जगाला सांगा ही पुण्य पवित्र अशी भरतभूमी पुन्हा एकदा जागी होऊ लागली. भारताच्या राष्ट्रीयत्वाचा विचार एका संन्यासाच्या तोंडून आला आणि तोही त्यांनी सांगितलं जा साऱ्या जगाला सांगा. कसे सांगा? तलवार घेऊन सांगा नाही म्हणाला. तुमच्या पैशाच्या बळावर जग काबीज करा आणि जगाला तुमचं म्हणणं ऐकायला लावा असं नाही सांगितलं ते. जा साऱ्या जगाला पवित्र आणि मंगलमय सुरात सांगा की ही पुण्य पवित्र भारतभूमी पुन्हा एकदा जागी व्हायला लागलेली. आयुष्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा केव्हा ऐकलं असेल स्वामी विवेकानंद नाव, खूप मी खोल विचार करतोय केव्हा ऐकलं, मला डोळ्यासमोरच येत नाही केव्हा ऐकलं. मागे 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 लहानपणाकडे असं जात गेलो, मग असं वाटणं चालू होतं की अस्तित्वाच्या कणाकणात सहजपणे लहानपणापासून स्वामीजी भरून राहिलेले. आमच्या घरामध्ये लहानपणी एक यायचे महाराज स्वामी आत्मानंद त्यांचा. मी लहान असताना ते 107 वर्षाचे होते आणि त्यांनी स्वामीजींना पाहिलेलं होतं. मला ते जेव्हा जेव्हा घरात वावरायचे तेव्हा वाटायचं की त्यांच्या रूपात जणू स्वामीजी घरात आहेत, घरातला वावर आहे. ते तुमचे माझे आहेत आणि आजही पुन्हा पुन्हा स्वामीजींचे शब्द काढून पाहिले तर कधीच ते जुने नाहीत वाटत. त्यातली नुसती भाषा शैलीचा प्रश्न नाही, नुसत्या विचारांचा प्रश्न नाही, एक विलक्षण ताजेपण आहे त्याच्यात. आपली कशीही मनस्थिती असो, भली बुरी, सुखाची दुःखाची, येऊन गेलेला अनुभव यशाचा असो अपयशाचा असो, स्वामीजींचे शब्द समोर काढले तर त्यामधून अजूनही आपल्यापर्यंत पहाटेचा पारिजातकाचा जसा टप टप सडा पडतो, दव पडलेला असतो आणि मंद सुगंध असतो तसा, किंवा फुललेल्या मोगऱ्याचा वास तसा त्या शब्दांच्या मधून येतो. तो बळ देतो आपल्याला. खरं म्हणजे दरवेळेला तर पुस्तक सुद्धा आता उघडावं लागत नाही. जीवनातल्या वेगवेगळ्या वळणांच्या वर हा योद्धा संन्यासी भेटतोच. कधी दम देतो गाचांडी पकडून की बाबा रे काय करतोयस तू. कधी हसतो आपल्याकडे पाहून की तू ज्या अनुभवातून चाललायस तसे अनुभव मी पण घेतले. कधी बळ देतो. कधी मग एका 11 सप्टेंबर 2001 पहिल्यांदा आठवण येते स्वामी विवेकानंदांची. 11 सप्टेंबर 2001 पैसा कमवावा, मोठ्या हवेलीच्या घरासारख्यात राहावं, अनिती न करता रसिक पद्धतीने जगावं आणि घरामध्ये ब्राह्मो समाजाचे सुद्धा संस्कार होते ते विश्वनाथ बाबू. आई देवभक्त होती, भुवनेश्वरी देवी. त्या आईच्या शंकरावर भक्ती होती आणि इतकी भक्ती होती की म्हणून जन्माला येताना खरं नरेंद्रचं नाव ठेवलं वीरेश्वर. आणि घरामध्ये बंगाली घरामध्ये बोलवणं गोडव्याने प्रेमाने, घरात कुठल्याही लहान मुलाचं नाव पडतं तसं म्हणून बोलवण्याची हात पडली बिले. पण नावं दोन ठेवायची म्हणून एक पाळण्यातलं नाव वीरेश्वर, घरामध्ये बोलवण्याचं नाव नरेंद्र. हा जेव्हा जन्म झाला त्यावेळेला बंगाल ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्याला 100 वर्ष होऊन गेली होती. कलकत्ता त्यावेळेच्या भारताची राजधानी होती. त्यावेळचं कलकत्ता एक विकसित शहर होतं आणि जरी परक्याचं राज्य असलं आणि 1863 याचा अर्थ ईस्ट इंडिया कंपनीकडून राज्य कारभार 6-7 वर्षांपूर्वी ब्रिटिश संसदेने सुद्धा घेतलेला होता, तरी ब्रिटिश राज्य कारभारामुळे बंगालला स्थैर्य मिळालं होतं, शांतता मिळाली होती, आधुनिक प्रशासन आलं होतं, आधुनिक दळणवळण आलेलं होतं. एक कायदा, एक पोलीस खातं, एक गृह खातं, एक समान महसूलचे सगळ्यांना नियम, कायद्यासमोर सगळे समान,
लॉर्ड मेकॉलेनी जे भारताकरता दंडविधान केलं इंडियन पिनल कोड ते 1860 मध्ये लागू झालं होतं. नवी शिक्षण पद्धती सुद्धा लागू झाली होती. ते लॉर्ड मेकॉलेचं टिपण 1835 आहे. लॉर्ड मेकॉलेचं भारताच्या शिक्षण पद्धतीवरचं टिपण 1835 मध्ये लॉर्ड मेकॉले या टिपणात म्हणतो की भारतातल्या इंग्रजी शिक्षण पद्धतीचं वैशिष्ट्य ध्येय काय पाहिजे, काळ्या कातडीचे पण वृत्तीने गोरे असलेले असे भारतीय की जे ब्रिटिश वसाहतवादासाठी कारकुनांची सेना म्हणून काम करतील. आर्मी ऑफ क्लार्क्स, ब्राऊन साहेब गोऱ्या साहेबाच्या हाताखाली राहतील असे. महसूल व्यवस्था तशी होती, प्रशासन व्यवस्था तशी होती, न्याय व्यवस्था तशी होती, अर्थव्यवस्था ऑलरेडी तशी आलेली होती. भारतातून कच्चा माल न्यावा, लँकेशायर मँचेस्टरच्या गिरण्यांच्या मध्ये पक्का माल तयार व्हावा, तो आणून भारतावर द्यावा. परक्यांच्या गुलामीमध्ये गेलेल्या भारतामध्ये सुद्धा चिंतनाची खळबळ चालू झालेली होती. मुख्यतः भारताच्या 3 कोपऱ्यातील वेगवेगळ्या प्रकारांच्या. शिवाजी महाराजांच्या कृपेने महाराष्ट्राने स्वातंत्र्य अनुभवलेलं होतं आणि दुसऱ्या बाजीरावाच्या नादानपणामुळे आणि आम्हीच जातीपातींमध्ये फुटल्यामुळे त्या फुटीरतेचा फायदा घेऊन ईस्ट इंडिया कंपनीने मराठ्यांचं राज्य खालसा केलं होतं. ते वर्ष 1818. पण महाराष्ट्र स्वातंत्र्याची प्रेरणा विसरलेला नव्हता. म्हणून तगमग होती की आपण स्वातंत्र्यात का गेलो. पंजाब ती गुरु नानक देवांच्या पासून गुरु गोविंद सिंहांपर्यंत निर्माण झालेली वारकरी आणि धारकऱ्यांची परंपरा, त्यातून निर्माण झालेलं त्यावेळेचं आशियातलं सर्वात पॉवरफुल साम्राज्य म्हणजे महाराजा रणजित सिंगाचं शीख साम्राज्य. ते लयाला गेलं 1848 मध्ये. 57च्या स्वातंत्र्य समारामध्ये शीख लढले इंग्रजांच्याकडून. पण पंजाबमध्ये अस्वस्थता होती, खळबळ होती की आपण कशामुळे परक्याच्या राज्यात गेलो. आणि जो बंगाल मुघलांच्या राज्यामध्ये रोगराईने भरलेला होता, अशांततेने भरलेला होता, जिथला शेतकरी गांजलेला होता, बंगालचं पोस्टिंग हे मुघल प्रशासनामध्ये पनिशमेंट पोस्टिंग मानलं जातं. पुण्यामध्ये शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची 3 बोटं तोडली. औरंगजेब बादशाह सरकला, आपल्या मामावर चिडला आणि चिडून त्यांनी ट्रान्सफर केली शाहिस्तेखानाची. ती कुठे गेली बदली? बंगालचा सुभा. ती बंगालचा सुभा का की शिक्षा का मर तिकडे जा. तो सतत युद्धाने भरलेला होता. बंगालला कधी स्थैर्य नव्हतं. तोंडाने सांगायला सुद्धा लाज वाटावी, शरम वाटावी, संकोच वाटावा, 4 चौकात सांगून इतक्या घाण गलिच्छ भारतीय माणूस म्हणून शर्मेने मान घालावी, इतक्या भयानक होळी तो बंगाल गाजलेला होता. चैतन्य प्रभूंचा बंगाल, अनेक संत महंतांचा बंगाल. पण त्यामध्ये स्त्रीला समाजात स्थान नव्हतं, जातीपातींमध्ये फुटलेलं होतं, बालविवाह होत होते, रोगराई खूप. त्यामुळे मग नवरे लहानपणी मेले की त्या स्त्रीचे हाल पुत्र खायचे नाही, घरामध्ये तिच्यावर होणारे कुटुंब व्यवस्थेतले अन्याय, अत्याचार, बलात्कार किंवा चितेवर पेटून जाळून मारणे तिला. याच्या मधलं काही हवं असेल तर चमनकर, केशव अपन. पण इंग्रजांचं राज्य आलं. त्या युद्धवला डच्चू दे, दुसऱ्याला बसव. तो गादीवर बसला इंग्रजांच्या मदतीने, पण स्वतःचं स्थान बळकट करायचा प्रयत्न करतो, त्याला पण डच्चू द्या. त्यातनं 1764चं युद्ध. बंगाल अंतिमतः ईस्ट इंडिया कंपनीच्या थेट राज्यामध्ये गेला, अधिकारात गेला. ते वर्ष 1764. खरं म्हणजे स्वामीजींच्या जन्माच्या करेक्ट 100 वर्षात. त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीने द्वाही फिरवली. ते वाक्य होतं, खुल खुदा का, मुल्क बादशाह का, अंमल कंपनी सरकार. मुल्क म्हणजे विश्व किंवा अस्तित्व, खुदा ईश्वराचे, मुल्क बादशाह प्रदेश प्रत्यक्ष मुघल बादशाहचा आहे, लेकिन अंमल कंपनी सरकार त्यांचं राज्य आलं. ते जे राज्य आलं त्यांनी पहिल्यांदा कायदा केला तो पिट्स इंडिया ऍक्ट. आज त्याच्याकडे पाहायला गेलं तर आश्चर्य वाटतं की तो आणि त्याच्या 9-10 वर्ष नंतर झालेला रेग्युलेटिंग ऍक्ट, आधी रेग्युलेटिंग ऍक्ट आणि नंतर पिट्स इंडिया ऍक्ट, त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये साम्राज्य विस्ताराची युद्ध आता यापुढे हाती घ्यायची नाही असं सांगितलं. त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतामध्ये धर्मप्रसार करायला यायचं नाही असं सांगितलं. खरा साम्राज्य विस्तार करेक्ट त्याच्या पुढे झाला. दक्षिणेतली सुद्धा युद्ध जी इतिहासात कर्नाटक वॉर्स म्हणून प्रसिद्ध आहे. बंगालच्या बाजूला महाराष्ट्र जसा पुढे फुटत गेला आपसामध्ये, तसे गायकवाड लढलेच नाही. शिंदे आणि होळकर स्वतंत्रपणे लढले आणि संपले. त्यावेळेला भोसले गप्प बसले आणि नंतर लढले, ते पण संपले.
पेशवा नादान निघाला, उशिरा जागा झाला. एका असामान्य सेनापतीच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रयत्न केला. मराठ्यांचं राज्य 3 लढाईच्या मध्ये संपलं. भारत गुलामीत सुद्धा गेला, संपूर्ण भारत गुलामीत गेला. ती गुलामी नुसती राजकीय नव्हती, तर ती गुलामी अशी होती की ज्यात एकीकडे आधुनिकता येत होती, रेल्वे आल्या, टेलिग्राफ आलं. 1500 वर्षांच्या अंतरानंतर हा सगळा भूप्रदेश एका प्रशासन, एका अंमलाखाली आला. आधुनिक शिक्षण आलं, नवा मध्यमवर्ग जन्माला यायला लागला. पण हे सगळं होत असताना त्या सगळ्यांच्यावरचे संस्कार होते, ज्याचं वर्णन स्वामीजींनीच पुढे करून ठेवलंय की आमचा मुलगा मुलगी पहिल्या दिवशी जेव्हा शाळेत जातो तेव्हा त्याला सांगण्यात येतं तुझा बाप मूर्ख आहे. दुसऱ्या दिवशी त्याला शिकवण्यात येतं तुझ्या आज्याला काय अक्कल नव्हती. क्रमाक्रमाने तो शिक्षण पद्धतीत शिकतो की तुझा देश, तुझी संस्कृती, तुझी भाषा, तुझा धर्म, तुझी जीवन पद्धती सगळंच मागासलेलं आणि टाकाऊ आहे. आता तू पाश्चात्यांचं सगळं जसं तसं घेतील तरच तुझं भलं आहे. एक न्यूनगंड आणि भरलेली पिढी, आणि त्याला स्वामीजींनी नाव दिलं नरोटीची उपासना. पण हे होताना भारताच्या 3 कोपऱ्यांच्या मध्ये 3 या वेगळ्या कारणांनी समाज सुधारणा चळवळ आकारला येत होती. पंजाब आणि महाराष्ट्रात हरवलेल्या स्वातंत्र्याची जी तळमळ होती, त्यातून जे चिंतन चालू झालं की आपण कशामुळे पारतंत्र्यात गेलो. एका वेळी 2 टोकाचे निष्कर्ष येत होते. समाज सुधारकांचा म्हणणारा एक गट होता हे सगळे आपण जुने पुराणे मागासलेले, आपण मूर्ती पूजक आहोत, आपण जातीपातीत फुटलेले आहोत, आपण एकसंध नाही आहोत, आपण आपली सगळी जुनी पुराणी रूढी परंपरा सगळं चूक आहे ते फेकून द्या, पश्चिमेचं अनुकरण करा सर्वस्वानी, वेस्टर्नर्स किंवा अँग्लोफाईल्स, असा समाज सुधारकांचा एक समूह होता. तर दुसरा म्हणत होता की आपण आपला पाया विसरलो, खरा इतिहास, खरी परंपरा विसरलो, तेव्हा मूळ वेदांच्याकडे परत चला, त्याचं पुन्हा पुनरुज्जीवन करा. अशा 2 टोकांच्या समाज सुधारणा चळवळी सुद्धा निर्माण होत होत्या. राजा राममोहन राय गेले, याला सुद्धा स्वामीजींचा जन्म होताना 30 वर्ष होत होती, पूर्ण होत होती. ज्यांचं स्वतःच संस्कृत मधलं उत्तम शिक्षण झालं होतं, पण बदलता काळ ओळखून राजा राममोहन रायांनी इंग्लिश शिकले, विदेशात गेले, तिथे इंग्लिश मधनं संवाद केला. त्यांची वैयक्तिक मैत्री लॉर्ड बेंटिंगशी होती. समाजातल्या त्रुटी कळत होत्या म्हणून त्यांनी गव्हर्नर जनरलची जी ओळख होती तिचा उपयोग करून घेतला की सत्तेची चाल बंद करू. भारतात येणारे सुद्धा जे ब्रिटिश राज्यकर्ते होते हे मुख्यतः 2 प्रकारांच्या मधले होते. एक ज्यांच्यावर बेंथॅम आणि मिल यांचा जो उपयुक्ततावादी विचार, त्याचा प्रभाव होता, लॉर्ड मेकॉले त्यातला. आणि दुसरा ख्रिश्चॅनिटी मधला एक प्रगतिशील पंथ, त्याचं नाव एव्हॅन्जेलिकल. यांची श्रद्धा होती खरंच की आम्ही काय भारताला आलो ते भारताला लुटण्याकरता नाही, नाडण्याकरता नाही, वसाहतवादी साम्राज्यवादी शोषण करण्याकरता नाही, खरंच या देशाला संस्कृती द्यायची. व्हाईट मॅन्स बर्डन थिअरी असं तिचं नाव. परिणाम चांगले असोत नसोत, काही घडलेलं, या उद्दिष्टाने ते आलेले होते. लॉर्ड बेंटिंग त्यातला, लॉर्ड रिपन त्यातला, महाराष्ट्र ज्यांनी डुबवला मराठ्यांचं राज्य, तो माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन त्या परंपरेचा. मेकॉलेने ज्या वेळेला शिक्षणाचं टिपण मांडलं, त्याला राजा राममोहन राय म्हणाले की आम्हाला तुम्ही पुन्हा एकदा मूळ विचार चालला होता ब्रिटिश राज्याचा की मुसलमानांना उर्दू किंवा पर्शियन मधनं शिक्षण देणाऱ्या मदरसा चालू कराव्यात आणि हिंदूंना संस्कृत मधनं शिक्षण देणाऱ्या पाठशाळा चालू कराव्यात. राजा राममोहन रायांनी आग्रह धरला की त्याचे आमचं एकच देशीय शिक्षण आहे, त्याची काळजी आम्ही घेऊ, पण जग कुठे चाललंय, विज्ञान, तंत्रज्ञान, आधुनिकता, नव्या संकल्पना, लोकशाही, व्यक्तीला असलेलं स्थान आणि महत्व, आम्हाला आधुनिक शिक्षण पाहिजे. तेव्हा इंग्लिश भाषा आणि त्या भाषेतून असणारं शास्त्र, तंत्रज्ञान, कायदा इत्यादी हा राजा राममोहन राय यांनी आग्रह धरला. वेदांचं रिइंटरप्रिटेशन, नवा अन्वयार्थ हा राजा राममोहन राय सांगितला. त्यातून ब्राह्मो समाज स्थापन झाला. त्या ब्राह्मो समाजाचे संस्कार छोट्या नरेंद्रच्या घरामध्ये होते. ब्राह्मो समाजाची स्थापना खरं म्हणजे स्वतः राजा राममोहन राय यांनी केलेली नाही, खरी स्थापना महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर यांनी केली. पण त्या ब्राह्मो समाजाचे संस्कार लहानपणी घरात होते. त्या नरेंद्रचा 12 जानेवारी 1863 ला कलकत्त्याचा भद्रलोक म्हणजे सुशिक्षित मध्यम वर्ग, नवे आधुनिकतेचे संस्कार असलेला, शरद बाबूंच्या कादंबऱ्यांच्या मध्ये जी नायिका सापडते आणि त्यावर गुरुदत्त चांगला चित्रपट काढतो म्हणून ती भोवरा बडा नादान हे गाणं म्हणत असते, ती ब्राह्मो समाजी नायिका आहे. तिला समाजातलं स्थान सापडलेलं असतं आणि आत्मविश्वास असतो. त्या घरात नरेंद्रचा जन्म झाला. जन्म होतानाची म्हणून कहाणी अशी सांगितली जाते
मातेच्या गर्भात असताना भुवनेश्वरी देवींना स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये दिसला इंद्राचा पांढरा शुभ्र ऐरावत. स्वप्नांचा अर्थ लावणारा कोणीतरी जो असेल त्या ज्योतिषी किंवा स्वप्नांचा अर्थ लावणाऱ्याने अर्थ सांगितला की माते, हा जो बाळ जन्म घेणार आहे हा जग हलवून सोडेल. तो विश्वविख्यात असा प्रभावी कोणतरी असा असामान्य सेनापती टाईपचा किंवा धर्माचा विचार जगाला देणारा तरी होईल. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या कानाला ऐकायला जरा बरं वाटतं. एकदा का विवेकानंदांची थोरवी की जन्म होताना आईला पांढरा हत्ती दिसला होता यावरनं ठरवली की तुमचं माझं काम सोपं होतं. आज घरी जायचं आणि आईला विचारायचं की आई माझ्या जन्माच्या वेळेला तुला दिसला होता. आई म्हणते पांढरा हत्ती कुठून दिसणार आहे, बाप नीट नसेल तर पिवळा हत्ती दिसला असायची शक्यता. त्यानंतर आपण वैशाली रूपाने उरलेलं आयुष्य वाया घालवायला आपण बरे पडतो की यार आम्ही पण कर्तृत्व केलं असतं पण आईलाच नाही दिसला पांढरा हत्ती. मी तरी पळवाटा शोधण्यात आपण सगळे पटायचो. गौतम बुद्धाच्या जन्माच्या वेळी ज्योतिषी भविष्य सांगतो. गुरु नानक देवांच्या डोक्यावर 7 कड्यांचा नाग म्हणे सावली धरतो. ते विसरून आले. गुरु नानकांचे वडील शेतामध्ये छोट्या बाळाला टोपलीत ठेवलेलं होतं. शेतात विसरून आले. हे कुठल्याही बापाला साधेसच कृत्य आहे. प्रेझेंट पार्टीज इन्क्लुडेड. घरी आल्यानंतर बायकोकडनं शिव्या खाल्ल्या तेव्हा कळलं की ते पोरगं विसरलं घरी. पळत जाऊन शेतामध्ये पाहतात तर म्हणे 7 कड्याच्या नागाने गुरु नानक देवांच्यावर सावली धरलेली होती. आपण तज्ञ असतो. शिवाजी महाराजांना भवानीने तलवार दिली. आपण म्हणायला मोकळे की कोपऱ्यावर अमृत तुल्यचा 1/2 चहा पिताना हिंदवी स्वराज्य आम्हाला स्थापन करायचं ना. आम्हाला कुठे भवानीने तलवार. आम्हाला गरजलेलं लोखंड पण धड सापडत. आपण यारे असंच आपण ते नाही. आपण शिकायचंय ते तो अंश आपल्यात पण आहे. आपल्यात शिवाजी महाराज आहेत आणि आपल्यामध्ये विवेकानंद आहेत. आपल्यामध्ये भगिनी निवेदिता आहेत आणि आपल्यामध्ये अहिल्याबाई आहेत आणि सावित्रीबाई आहेत. आपण हात दिली पाहिजे. जन्म होताना नरेंद्रचा या घरात जन्म झाला. कुठलाही लहान मुलगा बंडखोर असतो तसा होता, असलाच पाहिजे. लहान मुलं बंडखोर आणि टार्गेट असलेच पाहिजे. ज्या देशातली लहान मुलं अळीमेळी गुपचिळी होतील त्या देशात भवितव्य नाही. अनेकदा घरच्या संस्कारांमध्ये लहान मुलांमधलं बंड चिरडलं जातं. गप्परीस तुला काय कळतंय, मोठा झालास की कळशील टाईप्स आहे. नरेंद्रच्या घरातलं वातावरण तर मोकळेपणाचं होतं. वडिलांना भेटायला मोठमोठे क्लायंट्स येत असत आणि त्यामुळे हा वडिलांच्या शेजारी बसून सगळ्यात एकीकडे ब्राह्मो समाजाच्याही चर्चा, कलकत्त्यातल्या मोठ्या मोठ्या लोकांचा वावर होता. ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र सेन यांच्या घरामध्ये वावर होता. वडील यशस्वी वकील होते. तर भेटायला जे जे अशी येत असत ते सगळे गप्पा वाढणार 5, 6, 7, 8, 9 वर्षांचा नरेंद्र सगळ्या घरामध्ये ऐकत होता. ब्राह्मो समाजी असलेल्या विश्वनाथ बाबूंच्या घरात येणाऱ्या आशीला करता त्याच्या जातीनुसार वेगवेगळा हुक्का होता ओढलेला. त्याला मी विश्वनाथ बाबू एका क्लायंटशी बोलतायत, जरा तू थांब. तिथे थांबून काय तर उच्च वर्गांच्या मध्ये तथाकथित उच्च वर्गांच्या मध्ये पद्धत म्हणजे हुक्का ओढायचा. पण मग तथाकथित उच्च वर्णीयाच्या अमुक जातीला हुक्का वेगळा, अमुक जातीला हुक्का वेगळा असे वेगवेगळे ठेवलेले. पोरांना उत्सुकता असतेच ना. आई बाप जे करतात तेच करण्याची उत्सुकता असते. आई बाप चांगल्यापासून तासन-तास टीव्हीच पाहत बसले, पोराला सांगता नाही ना तू पाहू नको. आई बापांच्या पेक्षा सवय तो पण. घरच्या फ्रीज मध्ये जर XXX रमची बाटली असेल किंवा व्हॅट 69ची, आई बाप घरात नसताना पोरग पहिली 30 पिला. वडील विचारणार सगळी बाटली संपली कशी. वडील सिगरेट पीत असले तर टाकून दिलेले जे फोटो काय ते पोरग उचलणारच. लहान मुलं आई वडील आणि शिक्षक काय बोलतात यातून शिकत नाही, ते काय वागतात काय जगतात यातून शिकतात. तेव्हा एक दिवस विश्वनाथ बाबूंच्या ऑफिसमध्ये ते नसताना कोणाचं लक्ष नाही असं पाहून नरेंद्र ऑफिसमध्ये शिरला आणि प्रत्येक हुक्का एक एक ओढून पाहायला लागला की त्याची किक कशी बसते. अशा गोष्टी पाहणारा नेमकं कोणीतरी निघतच. अशी माणसं नेमलेली असतातच घरात की बरोबर पकडणारे. अहो तुमचा अविनाश शनिवारवाड्याच्या मैदानावर अमुक अमुक करत होत. हे पहिले अविनाश घरी जायच्या आतमध्ये घरामध्ये पोहोचतो. तसं घरामध्ये कळलं कुठून रागवलं त्याला. आणि त्या रागवण्यातला मुद्दा नुसता हुक्का उडण्याचा नव्हता, खालच्या जातीच्यांचा हुक्का तो काय होतोस. एकदम लहान मनावरच जाती व्यवस्था, जातीतल्या विषमतांचा संस्कार की हा हुक्का खालच्या जातीतल्यांचा आहे. लहान असलेल्या नरेंद्रला कळे ना की अरे हुक्का तोच तर तो काय जातीनुसार का वेगवेगळ्या ठेवला म्हणजे वेगवेगळी बसती का काय.
आठवण ती लहानपणाचीच आहे. बागेमध्ये खेळत होते, झाडावर टांगून घेतलं, माळी आला, म्हणाला या झाडावर ब्रह्मराक्षस आहे, आणि बाकीची सगळी मुलं पळून गेली. हे जे टार्गेट कारचं होतं हे आधी खालच्या फांदीवर असेल, त्याला जेव्हा माळ्याने सांगितलं ब्रह्मराक्षस, तो म्हणला असं का, आणखी वर चढत चढत झाडाला फांदीला उलट टांगून घेत म्हणायला लागला आता कुठे ब्रह्मराक्षस. त्यावेळेपर्यंत ब्रह्मराक्षस पळून गेलेला असतो. त्याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल ब्रह्मराक्षस झाडाला उलट टांगत होतं. मराठीमधली तर म्हणच आहे, ब्रह्मराक्षस कुठे असतो, विद्यापाठी असतो. लहान मुलांच्या मधली निर्भय वृत्ती, खरं म्हणजे असलेली जन्मजात समतेची जाणीव, चिरडणारी कुटुंब किंवा समाज व्यवस्था, आपल्याला आजही त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. त्याचे गट्स आहेत, तिची हिंमत आहे, तिची निर्भयता आहे, तिला योग्य मार्ग मिळाला तर त्या प्रत्येक लहान मुलांच्या मधनं उद्याचा नरेंद्र, उद्याचे ज्ञानेश्वर, उद्याच्या सावित्रीबाई, अहिल्याबाई जन्म घेतात. मोठा होत गेला तसा नरेंद्र काय देखणा होत गेला, शाळा क्लिअर करत गेला. खरं म्हणजे कागदावर मार्क फार नाहीये तर का कधी. बहुसंख्य जणांना एकदम प्रचंड प्रेरणा वाटेल असं वाक्य आधी सांगून ठेवतो, ते म्हणजे नरेंद्रला BA मध्ये सेकंड क्लास, बहुधा UPSC MPSC प्रिलिम सुद्धा क्लिअर केली नसते. पण नरेंद्र जसा कॉलेजमध्ये गेला तसा उंच झाला, देखणा झाला, रुंद खांदे होते, भरदार छाती होती. पाश्चिमात्यांनी नोंद करून ठेवली म्हणून आपल्याला माहिती आहे, ते म्हणजे पूर्ण विकसित वाढलेल्या नरेंद्रची उंची 5 फूट 8.5 इंच होती, उंच होती, आणि सावळा वर्ण होता, गोल चेहरा, खास बंगाली असावे तसे टपोरे मोठे असे डोळे, आणि एक प्रसन्न निर्मळ नितळ मन. हा कॉलेजमध्ये भरपूर टार्गेटपणा करण्यामध्ये पटायचं. त्यामुळे ऑफ तासाला तो गोष्टी सांगायचा, हिरो कॉलेजचा, गाणी गायचा, शिक्षकांची नक्कल करायचा, टिंगल करायचा, आणि बंडखोर प्रश्न विचारायचा. ते आपल्या सगळ्यांच्या मनात असतातच बंडखोर प्रश्न. ह्याचा प्रश्न ह्याच्या मनामध्ये लहानपणापासून पडलेला प्रश्न होता, देव म्हणजे काय, आणि देव कुठे आहे, आणि असतो कसा कुठे, मला पाहायचा आहे. तो म्हणे ध्यानाला बसायचा लहानपणापासून. लहानपणी फार रडायला लागला तर आई ज्या वेळेला त्याच्या डोक्यावर असं पाणी शिंपडून शिव शिव म्हणायची, तेव्हा फक्त हा शांत बसायचा. त्याला 5 स्टार दिलं तर शांत बसायचा, मला पोरगा नव्हता. पण आपल्या समाजामध्ये जगताना वागताना आज सुद्धा आपण इतक्या सहजपणे शब्दरचना वापरतो, देवाच्या कृपेने, देव म्हणाला म्हणून, देव करो आणि अमुक अमुक हो. हा दरवेळेला गच्चांनी पकडायचा की तू आता देव म्हणाला, देव पाहिलाय, कुठं पाहिलेलं असतं, कुणी पाहिलेलं असतं. त्याला वेगवेगळं उत्तर मिळालेलं असेल. कोणीतरी घरामध्ये किंवा दारामध्ये नातेवाईकांच्या मध्ये कधी कोणतरी सांगतं गप्प सांडपणा करू नको, तुला काय अक्कल आहे का. कोणीतरी त्यातल्या त्यात शब्द उत्तर बहुधा देत असेल की तुला आता काय कळणार नाही, मोठा झालास की हळूहळू कळेल. म्हणजे देव म्हणजे काहीतरी ऍडल्ट गोष्ट आहे. त्यामुळे गप्प बस, तुला आता कळणार नाही, लहान आहे, मोठा झालास की तुला देव कळायला लागला. त्यातल्या त्यात एक वेगळ्या प्रकारचं उत्तर देणारा भेटले महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर. त्यांच्याशी संपर्क होता म्हणून नरेंद्रने त्यांना विचारलं, तुम्ही देव पाहिलाय का. महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर थांबले आणि नरेंद्रकडे पाहून म्हणाले की बाळ, तुझे डोळे मला योग्यासारखे दिसतात, आणि योग मार्गाची साधना केलीस तर तू खूप पुढे जाशील. पण यामध्ये अर्थात उत्तर नव्हतंच, समाधान नव्हतंच. मग होता कॉलेज मधला एक तास. नरेंद्रचं कलकत्त्यातलं आधी कॉलेज होतं प्रेसिडेन्सी कॉलेज. हे कलकत्त्यामधलं तेव्हापासून आजपर्यंत, आजही कलकत्त्यामधलं हे फार मोठं स्टेटस असलेलं कॉलेज, आणि टॉप क्लासच्या विद्यार्थ्यांनी शिकायचं तर प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये. आता विश्वनाथ बाबूंचा मुलगा लचित यश खाऊन पिऊन नुसते सुखी नाही तर खरं श्रीमंत म्हणावं अशाच घरातले, आणि गावामध्ये विश्वनाथ बाबूंच्या नावाचा दबदबा पण होता. तेव्हा नरेंद्र प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये गेला, यात काही विशेष नाही. पण प्रेसिडेन्सी कॉलेजने त्याला एका वर्षी परीक्षेला बसू नाही दिलं. कॉलेजचे नियम कडक होते, आणि त्या नियमांच्या नुसार अटेंडन्सचे जेवढे दिवस भरायला पाहिजे तेवढे नरेंद्रचे भरलेले नव्हते, म्हणून त्याचा फॉर्म नाकारला. नरेंद्रचे अटेंडन्सचे दिवस का भरलेले नव्हते, तो वैशाली रुपालीवर वेळ काढत होता म्हणून होतं का, 1/2 चहा पित होता म्हणून होतं का, त्यावर्षी आजार पण आला. पण प्रेसिडेन्सी कॉलेज काही ऐकायला तयार नव्हतं, म्हणून नरेंद्रने कॉलेज बदललं आणि तो गेला स्कॉटिश मिशन चर्च त्या कॉलेजमध्ये. तिथे त्याला एक प्राध्यापक भेटले, ते खरे प्राचार्यच होते, त्यांचं नाव विल्यम हेस्टी. हे इंग्लंड मधली जर एक उदारमतवादी परंपरा असेल तर त्या परंपरेचे पायी सहृदय होते. मनामध्ये भारताबद्दल सुद्धा कुठेतरी प्रेम होतं, आणि जी शेक्सपियरची वगैरे असामान्य इंग्लिश भाषा ही पण आपण भारताला देऊ या एका भावने, या एका श्रद्धेने
ते भारतात आले होते. त्यांचं इंग्लिश मधलं सगळं करिअर भारतात आणि कलकत्त्यात झालेलं. ते इंग्लिश शिकवत होते. त्यांच्या तासाला नरेंद्र बसला होता आणि एका दिवशी प्राध्यापक विल्यम हेस्टी कविता शिकवत होते, वर्ड्सवर्थची एक्सकर्शन नावाची कविता. वर्ड्सवर्थ म्हणजे इंग्लिशचा कालिदास. त्यामध्ये मी वर्ड्सवर्थचा आता फार मोठा सन्मान करतोय ती गोष्ट वेगळी. पण इंग्लिश आणि कुठल्याही जागतिक साहित्यामध्ये साहित्याच्या ज्या मुख्य दोन परंपरा आहेत त्यातली एक म्हणजे रोमॅन्टिसिस्ट म्हणजे रम्यतावादी. त्या परंपरेचे जर मुख्य 2-3 महान माणसं काढायची झाली तर बहुधा ती रम्यतावादी परंपरेचा सर्वश्रेष्ठ कवी निघेल विल्यम वर्ड्सवर्थ. तो निसर्गामध्ये रममाण होत असे. आपल्यापैकी सुद्धा अनेकांना विल्यम वर्ड्सवर्थची विशेषतः डॅफोडिल्सची कविता पिवळ्या धमक फुलांची अभ्यासाला असते. पण याच्या टेक्स्टबुक मध्ये होती ती एक्सकर्शन. की एका सकाळी कवी प्रसन्न पहाटे पहाटे उठतो आणि फिरायला निघतो आणि चालत 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 जातो तो निसर्गामध्ये. आसपास बघू तिथपर्यंत अशी पसरलेली वनराई, डोंगर, पहाटेचे अजून दवबिंदू, सूर्य नुकता नुकता उगवतोय आणि त्याच्या प्रसन्न सूर्यकिरणांचा हात सर्व सृष्टीवरून. अशामध्ये वर्ड्सवर्थ रमून गेला. सांगता सांगता विल्यम हेस्टी पण रमून गेले होते. त्या रममाण झालेल्या स्थितीतच ते म्हणाले की विल्यम वर्ड्सवर्थ निसर्गाशी एकरूप व्हायचा. निसर्गामध्ये त्याची भाव समाधी लागत असेल, जणू त्याला निसर्गामध्ये ईश्वराचा साक्षात्कार व्हायचा. वर्गात नरेंद्र सांगतो की सर तुम्ही म्हणालात ईश्वराचा साक्षात्कार, तर ईश्वराचा साक्षात्कार म्हणजे काय, भाव समाधी म्हणजे काय, तुम्ही देव पाहिलाय? नरेंद्रला यावेळेला वेगळं उत्तर मिळालं. विदेशातून आलेले प्राध्यापक विल्यम हेस्टी म्हणाले की प्रश्न चांगला आहे, मी देव पाहिलेला नाही आणि मला भावसमाधीचा अनुभव नाही, पण कोणी देव पाहिलाय आणि भावसमाधीचा अनुभव कोणाला आहे हे मला निश्चित माहिती आहे. त्याच्याकडे जा, मी तुला सांगतो. प्राध्यापक हेस्टी म्हणाले नदीच्या पलीकडे दक्षिणेश्वरीचं कालीमातेचं जे मंदिर आहे तिचा जो पुजारी आहे, जा त्याला भेट, तो तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल. हा पुजारी दाढीचे खुंट वाढलेला होता, त्याचे केस विस्कटलेले असायचे, तो अंगावर उत्तरीय घालायचाच नाही, नेसायचं ते फक्त एक दुतांगी बंगाली पद्धतीचा पण दुतांगी एक पंचा, आणि तो कालीमातेच्या भजनामध्ये तल्लीन असायचा. प्राध्यापक विल्यम हेस्टींनी नरेंद्रला सांगितलं की या दक्षिणेश्वरीच्या कालीमातेच्या मंदिराचा पुजारी रामकृष्ण परमहंस, म्हणजे अध्यात्माच्या साधनेत ज्यांनी सर्वोच्च पदवी गाठली त्याला परमहंस. त्या रामकृष्ण परमहंसाला भेट. रामकृष्ण या मंदिराचे पुजारी होते ते सुमारे आधीच्या 8-10 वर्षांच्या पासून. कलकत्त्याच्या जवळच्याच एक छोटं खेडेगाव कामारपुकुर, त्यामध्ये रामकृष्णांचा जन्म 18 फेब्रुवारी 1836 ला झाला. आई वडील दोघेही एकदम धर्मपरायण, घर सत्वशील, आणि किती सत्वशील तर गावातल्या जमीनदारांनी त्याच्या वडिलांवर दबाव आणून कोर्टामध्ये खोटी साक्ष द्या असं सांगितलं होतं. ती द्यायला गदाधरच्या वडिलांनी नकार दिला, म्हणून जमीनदारांनी सगळा दबाव यांच्यावर आणलेला होता. त्यांचे काय असेल तर जमीन जुमला गेला. गावामध्ये उपाध्यगिरी करत असत, पूजा सांगत असत, तर आता मुळे पूजेला बोलवत न झालं, दारिद्र्य आलं. पण गदाधरच्या वडिलांनी इमान विकलं नाही. गदाधर चट्टोपाध्याय या नावाने जन्म झाला आणि या गदाधरला लहानपणापासूनच ध्यानधारणा नाही, जीवनामध्ये कुठे रसच नाही. तो फार शाळा शिकलाही असंही नाही. शिकवायचा प्रयत्न झाला त्यावेळेला त्याचं वाक्य होतं की मला मीठ भाकरीचं ज्ञान नकोच आहे, मला शोध हवा ईश्वराचा. जो लहानपणापासून त्याच्यातच असेल. वय सरकत गेलं पुढे, तशी कुठली ना कुठली तरी वेळ येणार त्याच्या विवाहाची. तशी हा स्वतः 22-23 वर्षाचा असताना कामारपुकुरच्या जवळचं दुसरं गाव जयराम वाटी, तिथली शारदा देवी हिच्या घराशी विवाह करण्याचं ठरलं. शारदा माता होत्या 5 वर्षाच्या. बंगालमध्ये बालविवाहाची अजून पद्धत होती. गदाधरनी त्याला मान्यता पण दिली. मान्यतेच्या मागची कहाणी पण रामकृष्णांचे जे असामान्य चरित्रकार आहेत त्यांचं नाव एम महेंद्रनाथ गुप्त, त्यांनी जे चरित्र लिहिलं त्याला शीर्षक त्यांनी लेखकाचं नाव एम एवढंच दिलं. त्यांनी म्हणलंय की गदाधरच्या घरामध्ये आग्रह चालायचा, आता तुझं लग्नाचं वय झालं, लग्न करतो म्हणायचं, मला रस नाही मला याच्यात कशात, पण मग मुलगी सापडे ना. आणि मग घरात गदाधरनीच सांगितलं की त्या जयराम वाटीमध्ये ज्यांचं घर आहे त्या घरामध्ये जा तुम्ही,
इथे माझी वाट पाहते ती मुलगी माझी पत्नी. अद्भुताचा स्पर्श आहे. आणि आपल्याला माहिती नाही याचा रॅशनल त्याचा काही अर्थ लागतो का? ज्याला वैराग्याच्या रस्त्याने जगायचं होतं त्यांनी विवाहाला मान्यता दिली का? पण दिली. या 5 वर्षाच्या शारदा देवीपाशी काही स्वातंत्र्य होतं का? हो नाही, काही म्हणण्याचं नव्हतं. विवाह झाला त्यावेळेच्या पद्धतीनुसार आणि यांच्या वयामध्ये 18 वर्षाचं अंतर होतं. त्यावेळेच्या पद्धतीनुसार मुलगी वयात येईपर्यंत तिने माहेरीच राहायचं असायचं. पुढे जेव्हा 7-8 वर्षांनी मुलगी वयात आली आणि आता तिने पतीच्या घरी राहायला जायचं, त्यावेळेला रामकृष्णांनी आपल्या पत्नीला भेटून सांगितलं की तुझा विवाह माझ्याशी लहानपणी म्हणजे तुला काही कळत नसताना झाला. मला काही व्यावहारिक आणि ऐहिक जीवनामध्ये रस नाही. मी सगळं जीवन जगतोय ते ईश्वरासाठी. तेव्हा जर हा विवाह तुला मंजूर नसला तर तू स्वतंत्र आहेस आणि तुझं आयुष्य वेगळं जग. मी तुम्हाला 1850च्या सुमाराच्या त्याच्या थोडं पुढची त्याच्या आसपासची गोष्ट सांगतो. स्त्री स्वातंत्र्य, स्त्रीचा सन्मान, तिच्यावर एकतर्फी दबाव नाही. आता त्यावेळेच्या संस्कारात तरी काय शारदा माता दुसरं काय करणार? त्यांच्यातही सत्वशीलतेचा तो अंश होता. शारदा माता म्हणाल्या नाही तुमच्याशी काय एकदा बांधलं. रामकृष्ण सुद्धा पुढे आयुष्यभर आपल्या पत्नीला आहो जाओ असंच बोलवत असत. एकच प्रसंग एकदा की काहीतरी बोलण्याच्या भरात रामकृष्णांनी पत्नीचा उल्लेख अगं एकेरी केला तर एका संध्याकाळी रामकृष्ण अश्रू ढाळत बसले होते की हे असं घडलं कसं. जाऊन त्यांनी शारदा मातांची माफी मागितली. पूर्ण संसाराची संकल्पनाच वेगळी. पण शारदा माता म्हणाल्या की मला सुद्धा असं काही ऐहिक व्यावहारिक जीवनामध्ये रस नाही, पण आपण पती पत्नीत एकत्र संसार आणि हा वैराग्याचा यांचा एकत्र संसार चालू झाला. रामकृष्णांचा मोठा भाऊ रामकुमार त्यावेळेला कलकत्त्याच्या ह्या दक्षिणेश्वरीचं मंदिर बांधलं राणी रासमणी. राणी रासमणी नाव ऐकल्यावर नुसतं कानावर पडल्यावर एखादा गैरसमज होणं शक्य आहे. या देशाच्या दुर्दैवाने जी परिभाषा मला आवडत नाही पण ती सांगितल्याशिवाय कथेचा अर्थ नाही लक्षात येणार, त्यामुळे नाईलाजाने आणि दुःखद अंतःकरणाने सांगितलं पाहिजे. ती म्हणजे तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये राणी रासमणी अस्पृश्य होती. वर्तमान शब्द दलित प्रत्येक पोचणार आहे. माणसातील भिंत दाखवणार प्रत्येक शब्द पोचणार आहे. राणी रासमणी अस्पृश्य होती पण ती कार्यक्षम होती, कार्यरत होती. पती श्रीमंत होता. तिने कोळ्यांची संघटना बांधलेली होती आणि कलकत्त्याच्या प्रशासनाकडून त्या कोळ्यांच्यावर अन्याय होतो म्हणून तिने कलकत्त्यात मोर्चा काढला होता. आणि कोळी समाजाचं भलं करण्यासाठी म्हणून तिने या पतीच्या संपत्तीचा वापर कोळ्यांची संघटना कर, सरकारपाशी मागण्याने मोर्चे काढ, या सगळ्या करता ती वापरत होती ती राणी रासमणी. तिने मंदिर बांधलं दक्षिणेश्वरीचं. पुजारी नाईलाजाने वापरण्याची पुन्हा भाषा यापुढे सारखं ते हे वाक्य म्हणायची गरज नाही. पुजारी ब्राह्मण हवा म्हणून शोध भेट पोचले ते रामकुमार चट्टोपाध्यायपर्यंत. रामकुमारनी दक्षिणेश्वरीचा पुजारी होणं मान्य केलं. त्यावेळेला त्याला गदाधरनी विरोध केला आणि विरोध करण्याचं कारण अस्पृश्यांनी बांधलेलं इमारत आहे, तू ब्राह्मण आहेस, तू कसा काय जातो असं म्हणणारे रामकृष्ण, असं आधी म्हणणारे रामकृष्ण. पण मोठ्या भावाने पुजारी होणं मान्य केलं. पुढे दुर्दैवाने काही काळाने तो मोठा भाऊ गेला आणि मग पुजारीपद रामकृष्णांच्याकडे आलं. त्यावेळेपर्यंत रामकृष्णांच्या मध्ये अंतर्बाह्य सर्वस्वानी बदल झालेला होता. कालीमाता सर्वांमध्ये आहे, ती या राणी रासमणीमध्ये सुद्धा आहे आणि सर्व विश्व व्यापून ती माझी जगत जननी, माझी जगदंबा, विश्वजननी, ते सत्प्रवृत्त सुद्धा आणि भेसूर सुद्धा, उत्पत्ती स्थिती लय तिन्ही पातळ्यांच्यावर या विश्वाची व्यवस्था करणारी ही कालीमाता हा तिचा अर्धशिक्षित टाळ चिपळ्या घेऊन भजनामध्ये तल्लीन होणारा पुजारी. त्यावेळपर्यंत माणसामधला ईश्वर त्याला कळला होता. रामकृष्णांनी अध्यात्माच्या सर्व मार्गांवरनं साधना करून निर्वाण किंवा मुक्तीचं टोक गाठलेलं होतं. रामकृष्णांनी वैदिक जी योग मार्गाची साधना ती केलेली होती. रामकृष्णांनी अत्यंत धोकादायक आणि सहजपणे सार्वजनिक जीवनात खरं म्हणजे करू नये पण त्यामागे शास्त्र आहे हे नाकारून चालणार नाही अशी तंत्र मार्गाची साधनाही केली. त्यातली त्यांची गुरु एक स्त्री होती, तिचं नाव भैरवी ब्राह्मण. ती कुठून तरी आली शोध घेत. तिने रामकृष्णांना पाहिलं आणि ती म्हणाली तुझ्याकरताच मला पाठवलेलं आहे, तुझ्यामध्ये तो आध्यात्मिक अंश आहे, तुला ह्या तंत्र मार्गाच्या साधनेची दीक्षा मला द्यायची आहे. भैरवी ब्राह्मणींनी रामकृष्णांना तंत्र मार्गाची साधनेची दीक्षा दिली. रामकृष्णांनी अध्यात्माचं मुक्तीचं जे टोक असेल ते गाठलं. या भैरवी ब्राह्मणीला वाटणं चालू झालं की हा माझ्यामुळे मुक्तीपर्यंत पोहोचला म्हणजे खरी ग्रेट मी.
त्यामुळे पुढे रामकृष्णांचा भैरवी ब्राह्मणीशी मतभेद झाला. एक दिवस चडपडाट करून वेडव आपलं दुरुत्तर रामकृष्णांना करून ती भैरवी ब्राह्मणी बोलली, हे मी घडवलं, हे माझं आहे. हा एक अहम माणसामध्ये अध्यात्माच्या पातळीला सुद्धा निर्माण होऊन बसतो. त्याचा एक आविष्कार ही भैरवी ब्राह्मणी, दुसरा आविष्कार रामकृष्णांचा पुतण्या, त्याचं नाव हृदय. आणि रामकृष्ण जेव्हा तपस्या साधना करत असतात त्याचे अनेक टप्पे असतात. खरोखरच योगमार्गाने साधना करणाऱ्या प्रत्येकाला माहिती की असतात, की जेव्हा देहभान हरपतं, दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने असे जाऊ शकतात की तो या विश्वात नसतोच, भावावेशात असतो, भावावस्थेमध्ये असतो, गुढार्थ आणि ऐहिक पद्धतीने, ऐहिक स्वरूपात मानायचं झालं तो शुद्धीवर नसतो. असे सगळे रामकृष्ण असताना त्यांची काळजी या पुतण्याने घेतली, त्याचं नाव हृदय. आणि तो रामकृष्णाला कोणी भेटावं कोणी नाही, आता त्यांची स्थिती कशी आहे, भेटायचं का नाही, आणि ते भावावस्थेत असले तर त्यांना मग खाऊ पी पण घालणे, पाणी पण पाजणे, त्यांची सेवा पण करणे, झोपवणे, हे सगळं तो हृदय करायचा. पण मग हृदयाला वाटणं चालू झालं की हा कसला खरा साधू पुरुष आहे. मी सांगतो, मी लोकांना सांभाळतो, मी लोकांच्या मध्ये प्रतिमाशी निर्माण केलेली, म्हणून खरं म्हणजे हा साधू पुरुष. नाही तर कोण लागून गेला रामकृष्ण, माझा का माणसासारखा माणूस, काहीतरी केस वाढवलेले आहे, काहीतरी उन्मनी अवस्थेमध्ये बरळत राहतो, शुद्धीवर पण नसतो, मी त्याला सांभाळून घेतो म्हणून अहम. दुर्दैवाने पुढे त्या हृदयाशी पण खटका उडाला, तो हृदय पण निघून गेला. सर्व आध्यात्मिक विचारधारा, सर्व पंथ, सर्व संस्था, सर्व संघटना, सर्व ठिकाणी याची बाधा आपल्याला दिसते की मी घडवलं आणि हा कोण लागून गेला. आणि परिणाम आहे, फाटाफूट परिणाम आहे, सख्खे सगळे सोयरे तुटतात. ज्या वेळेला हृदय रामकृष्णाला सोडून गेला त्यावेळेला रामकृष्णाने अनेक दिवस अश्रू गाळत काढले, अशी पण या एम यांनी नोंद करून ठेवली. रामकृष्णांची तपस्या चालूच होती. आपल्याला जर माहित नसेल तर ऐकायला आश्चर्य वाटेल, धक्का बसेल अशी आश्चर्याची गोष्ट म्हणजे रामकृष्णांनी एका विशिष्ट टप्प्याला रीतसर ख्रिश्चन धर्म स्वीकारून ख्रिश्चॅनिटी जशी साधना तपश्चर्या करायला सांगते तीही करून ईश्वरत्वाचं टोक गाठलेलं होतं. तुम्ही इतकंच काय घेऊन बसता, रामकृष्णांनी इस्लाम पण स्वीकारला, इस्लामच्या मार्गाने त्यांनी तपस्या केली. रामकृष्णांना इस्लामची दीक्षा देणारा एक सुफी गुरु होता, त्याचं नाव गोविंदराय. त्याचं नाव पण इस्लामिक नाही. त्या गोविंदरायने रामकृष्णांना इस्लामची दीक्षा दिली. इस्लामची दीक्षा देण्याच्या काळात तपस्येचा भाग म्हणून रामकृष्णांनी नॉनव्हेज खाल्ला अशी नोंद आहे. कळलं का? बाकी सगळ्यांच्या मध्ये काळजी होती, पण हा इस्लामचा सुफी विचार. खरं म्हणजे सुफी विचार आणि वेदांत एकच आहे. ईश्वर निर्गुण निराकार आहे, तो सर्वत्र भरलेला आहे आणि माझ्यातही तो ईश्वर आहे. हा विचार मांडणारा इस्लामचा आविष्कार म्हणजे सुफी विचार. पण पोथीनिष्ठ किंवा मूलतत्ववादी इस्लामला बंदा आणि खुदा यांच्यातला अद्वैत मंजूर नाही. या अर्थाने इस्लाम हा द्वैती विचार आहे की खुदा कायम वेगळाच. बंदा म्हणजे भक्त जास्तीत जास्त काय करू शकतो तर तो खुदाची प्रार्थना करू शकतो आणि त्याला मिळू काय शकतं, ईश्वराचं दर्शन. म्हणजे त्याचं नाव आहे रहम, ग्रेस, ईश्वराची कृपा. तू त्याचा फक्त कृपावंत होऊ शकतोस, पण इंतहा ये है कि बंदे को खुदा करता है, हे मान्य नाही इस्लाम. हे म्हणणारा धर्मद्रोही करतो. मध्ययुगामध्ये इराण मधला संत ज्याच्यापासून सुफी विचार चालू होतो, एक शाखा सुफी विचाराची, त्याचं नाव मनसूर, अल हिलाज मनसूर, हा इराणच्या बादशहाच्या दरबारामध्ये होता. आणि हा ती सुफी भजन कव्वालीचा जन्म ज्यातून आहे. ती भजन करताना म्हणायचा अनल हक. अनल हक म्हणजे अहम ब्रह्मास्मी. हक म्हणजे सत्य किंवा ईश्वर, निर्वाण. उर्दू, पर्शियन, अरेबिक या भाषांच्या मध्ये हक हा अतिशय अर्थपूर्ण आणि अनेक अर्थ असलेला शब्द आहे. खरं म्हणाल तर तुम्ही पतंजलीच्या योगसूत्रात पतंजली जिथे वर्णन करतो की योग मार्गाने तुम्ही सत्यापर्यंत पोहोचला, तर तुम्हाला काय दिसतं? पतंजलीचं सूत्र आहे ऋतंभरा तत्र प्रज्ञा. ऋत म्हणजे तुम्हाला सत्य दिसतं. ते दिसणं काय आहे? आपण 3 डायमेन्शनल आणि फार तर ज्याला काळाची मिती आहे म्हणजे स्पेस टाइम असं दिसतं. ते दिसणं काय आहे? पतंजलीने सांगितलं ते ऋत म्हणजे हक, अनल हक म्हणजे अहम ब्रह्मास्मी, ते सत्य मी आहे. आणि इराणचा बादशाह त्याला हे मंजूर नव्हतं. मूलतत्ववादी इस्लामला मंजूर. त्यांनी पकडून आणलं अल हिलाज मनसूरला, दरबारामध्ये छळ केला.
डोळे फोडले, शेवटी सुळावर लटकवलं, तरी हा कायम खदा हसतच बसत. त्याला सुळावर लटकवल्यानंतर सुद्धा अल-हिलालच्या तोंडचं वाक्य आहे की शेवटी येऊन जाऊन तू मारतोयस ते फक्त माझं शरीर आहे, पण मी ज्या ईश्वराशी एकरूप आहे तो माझा आत्मा. म्हणजे आपल्या कानांना प्रतिध्वनी नैनम चिंतनती शस्त्राणी नैनम दहती पावका चे ऐकू येतात का नाही येतात? तो सुफी विचार. त्या सुफी इस्लामची दीक्षा गोविंदरायांनी रामकृष्णांना दिली. रामकृष्णांनी त्याही मार्गाने साधना केली. रामकृष्ण पुढे एक वाक्य म्हणत असत की गुलाबानी भोवती फिरणाऱ्या भुंग्यांची काळजी करू नये, माझा सुगंध वनामध्ये पसरेल का याची पण चिंता करू नये. गुलाबानी फुलावं. खरं म्हणजे गुलाबानी फुलावं असं सांगावं सुद्धा लागत नाही. फुलणं हा गुलाबाचा सहज स्वभाव आहे. ते फुललं की त्याचा सुगंध दूरपर्यंत पसरणारच, तेही वेगळं कोणी सांगायची गरज नाहीये. रामकृष्ण या गुलाबासारखे फुलले, परमहंस पदापर्यंत पोचले आणि या अर्धशिक्षित असलेला हा जो साधू होता त्याची कीर्ती दश दिशांना पसरायला सुरुवात झाली. एकाहून तर्कनिष्ठ, तर्कदुष्ट, रॅशनलिस्ट, विवेकनिष्ठ अशा माणसांना सुद्धा रामकृष्णांनी आकर्षित करून घ्यायला सुरुवात केली. त्यामध्ये होते ब्राह्मण समाजाचे त्यावेळेचे एक प्रमुख केशवचंद्र सेन. ते आधी एका अध्यात्म वगैरे काय बप्पास मानत नसत. रामकृष्णांच्या सहवासात आले, बदलून गेले. कलकत्त्याच्या भद्र लोकात केशवचंद्र सेन यांनी सांगणं चालू केलं की ज्या प्रश्नांची उत्तर मला माहिती नाहीये ती रामकृष्ण देतील. त्यावरनं ब्राह्मण समाजामध्ये अनेकदा भांडण झालं. रामकृष्णांना पुढे अनेक कारणांच्यामुळे ब्राह्मण समाजात अपमानास्पद वागणूक मिळाली. स्वतः बुद्धिमान असलेले केशवचंद्र प्रभावित झाले तर तिथे सामान्यातले सामान्य माणसं प्रभावित होतील याच्यात काय आश्चर्य वाटण्याजोगी गोष्ट आहे. कीर्तीचा दरवळ दूरवर पसरला. साष्टांग लोटांगण घालायला माणसं दक्षिणेश्वरीच्या कालीमातेच्या मंदिरात पोहोचलो. तुम्हाला मला सवय आहे, देवाचा माणूस आणि त्यातून अंगावरचे भगवे कपडे ते रामकृष्णांनी कधीच घातले नाही. पण भगवे कपडे घातलेला माणूस तर त्याच्यासमोर प्रश्न नाही विचारायचे, लोटांगण घालायचं. आणि पूर्वीपासून या देशाचं दुर्दैव आहे ते म्हणजे बहुधा 100 भगव्या कपड्यातली माणसं नालायक आणि आरामखोरच निघतात. हे वाक्य मी म्हणतोय असं समजू नका तुम्ही. पुढे स्वामीजींच्या पत्रात आहे की मला पूर्ण जाणीव आहे की भगव्या वेशात वावरणारे बहुसंख्य जण ढोंगी आणि अध्यात्माचा खोटा अर्थ सांगणारे, खरं म्हणजे जातीपाती पाळणारे, चिलीम फुंकणारे, गुंडगिरी करायची, कुठला तरी गुन्हा करायचा, त्यापासून वाचायचं असेल तर पळून जायचं काशीला आणि संन्यास घ्यायचा, हरिद्वारच्या काठावर बसून चिलीम फुंकायची लय मजा, जबाबदारी नाही काही नाही. त्यावेळेचं उत्तर हे होतं. आत्ताचं उत्तर राजकारणात शिवणे आहे. बाकी हेतू साध्य नाही झाला तर बद्रीनाथ केदारनाथला निघून जाऊ, ती गोष्ट आणखी वेगळी. स्वामीजींना याची पूर्ण जाणीव होती आणि रामकृष्णांनाही याची पूर्ण जाणीव होती. पण समाजाला सवय आहे आणि याचं फार आश्चर्य बाळगण्याचे कारण आहे. खरं म्हणजे जीवन जगताना ना तुम्हाला मला पडतातच प्रश्न की हे जीवन काय आणि ते जीवन दुःखमय आहे हे सांगायला गौतम बुद्धच पाहिजे, हे बंधन नाही. तुकोबारायांचा अभंग, सुख पाहता जवा पडे दुःख पर्वत आहे वडे, दुःख पाहता पर्वत आहे वडे, हे सांगावं नाही लागत. तुम्हाला मला माहिती असतं कुठल्याही एका रात्री आकाशाच्या उपड्या घुमट्याखाली उभं राहिलो तर हे जीवन काय आहे ना. आपण जन्माला येतो म्हणजे काय, मी सकाळी उठतो, मला अशा आकांक्षा आहे, मला अमुक व्हायचं असतं, 10वी आहे, 12वी आहे, UPSC MPSC आहे, तेव्हा MPSC क्लिअर होईल का, क्लिअर होण्यानंतर प्रिलिम होईल का, झाली तर तिचा रिझल्ट लागेल का, या चिंतांच्या मध्येच वेगळा कधी ना कधीतरी प्रश्न पडतोच. तर हे सगळा काय खेळ आहे हा. भव भय असं त्याला नाव. आज सागर तरुण जायचा असतो, त्याला आपण गटांगळ्या खातो, कुठेतरी मग वाटतं की माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा कोणतरी पाहिजे. कशाला तरी शरण जातो की डोक्याला जो ताप आहे तो नाही, मी एका यांना सर्वस्वारी शरण गेलो ते सगळी उत्तरं देतील. भारतीय समाज व्यवस्थेत त्याचं उत्तर आहे साधू पुरुष. त्यांना जाऊन शरण जायचं, लोटांगण घालायचं आणि महाराज मला मुलगा होऊ द्या, महाराज माझा मुलगा वेड्यासारखा वागतो तो त्यांना नीट होऊ द्या, महाराज माझा विवाह होऊ द्या, महाराज माझा 14 फेब्रुवारी नीट जाऊ द्या. याच पातळीवरचे आमच्या सगळ्या आई अशा आकांक्षा, तसे गदाधर तशा रामकृष्णांच्याकडे परमहंस झाल्यानंतरही माणसं येत असतात. एक दिवशी अशी एक आई आपल्या मुलाला घेऊन आली, छोट्या मुलाला नमस्कार केला आणि म्हणाली महाराज एक मागणं आहे. रामकृष्णांनी स्मिता असे करून विचारलं, माई बोला काय मागणं आहे. त्या माई म्हणाल्या की हा छोटा मुलगा 7-8 वर्षाचा सारखं गुळ खातो, त्यामुळे त्याचा भोळणा फुटतो, नाकातनं रक्त वाहत असतं, त्याची तब्येत सारखी खराब राहते. आम्ही सांगून ऐकत नाही. खरं म्हणजे याचं काही विशेष नाही. सर्व मुला मुलींचं एक विशिष्ट वय असं असतंच की त्या वयात दुनियेत कोणीही सांगितलेलं ऐकेल पण आई बाबाचं ऐक. त्याला म्हणतात हिरो वर्शिपचं वय, कोणतरी हिरो करतो. तीच गोष्ट आई वडिलांच्या ऐवजी त्यांनी सांगितली आपण ऐकतो, हिरो वर्शिप उर्फ सोनार आणि कांटोच. आई काय घरातलीच पडली, वडील काय त्यांना काय कळतंय.
पण कदाचित नाही म्हटलं तरी कधीतरी घरात आई वडिलांना भांडताना पाहिलेलं असू शकतं. तिथपर्यंतच लिमिटेड असेल तरी तो मुलगा मुलगी भाग्यवान म्हटले पाहिजेत. त्यांच्या मनात कुठेतरी असं अति परिचयात अवज्ञा. पण दुसऱ्या कोणीतरी सांगितलं तेच की पटतं, त्यातून तो साधू पुरुष वगैरे असला तर काय ते अत्यंत श्रेष्ठ. म्हणून फार आशेने ही आई की आपला हा छोटा मुलगा तरी रामकृष्णांना मानला, गरीब त्यांचं भजन करतो. म्हणून माई घेऊन आली. रामकृष्णांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि रामकृष्ण माईंना म्हणाले, माई तुम्ही मला 30 दिवसांनी येऊन भेटा. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये 30 दिवसांनी भेटा असे सांगणारे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे साधू पुरुष आणि दुसरी सरकारी यंत्रणा. ते सामान्य नागरिकाला सांगतात 30 दिवसांनी भेटा, 30 दिवसांनी भेटा. किंवा कधी सांगतात तुमची जी फाईल आहे ना पुढल्या सोमवारी भेटा, पुढल्या सोमवारी भेटा, पुढल्या सोमवारी भेटा. अशी सरकारी यंत्रणा सामान्य नागरिकाकडून 16 सोमवारचं व्रत करून घेते. त्या व्रताचं उद्यापन अर्थात वॅट 69 ची बाटली किंवा बायकोसाठी शिफॉन जॉर्जेटची साडी किंवा पोराची स्विस बँकेतलं अकाउंट आणि पोराची डून स्कूल किंवा स्वित्झर्लंड मधल्या शाळेची फी या भाषेमध्ये असतात. देश गेला खाट्यात. पण जर सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं 30 दिवसांनी या तर प्रश्न विचारायचा नसतो. आणि साधू पुरुष म्हणला 30 दिवसांनी या, प्रश्न विचारायचा नसतो. का? साधू पुरुष म्हणला माई 30 दिवसांनी या, गप निघून जायचं आणि 30 दिवस विचारलं उलट तर हा साधू सरकला तर काय घ्या, तो शाप देईल, भस्मसात करेल, त्याच्यापेक्षा नको बाबा. तरी साधू कमी डेंजरस. सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं 30 दिवसांनी या, त्याला म्हणलं काय रे बाबा माहितीच्या अधिकाराखाली माझा हक्क आहे, कारण मला फाईल बघायची. तो म्हणेल असं का तुझ्याकडे बघतो, ती फाईल सापडणारच नाही. नंतर काय झालं त्या फाईलचा गप निघून जायचं. त्या माई गेल्या, विचारायचं नसतं उलटा प्रश्न. या माई गेल्या, लक्षात ठेवून 30 दिवसांनी आल्या. रामकृष्णांच्या लक्षात होतं. रामकृष्णांनी त्या बाळाला जवळ घेतलं, त्याच्या केसातून हात फिरवले आणि म्हणाले, बाळ तुला शक्ती हवी ना, ताकदवान व्हायचं ना, तर गुळ खाऊन घोळणा फुटतो आणि बंद करशील का? त्या मुलाने मांडवलं. हो करीन बंद. घरी गेले. 7 दिवसाची माई परत आली. रामकृष्णांना साष्टांग दंडवत की माझ्या मुलाचा गुळ बंद झाला, घोळणा फुटणं बंद, त्याची तब्येत चांगली सुद्धा व्हायला लागली आणि महाराज ही आपली कृपा. रामकृष्ण म्हणाले माझी कृपा नाही, करणारा वेगळा आहे, मी साधं नाही. हे उत्तर फार आध्यात्मिक आहे किंवा गूढ आहे असं समजण्याचंही कारण नाही. हे मी केलं हे फक्त अहंकारी माणूस म्हणेल. ज्याला अजून कळलेलं नाही की आपलं जे काम आहे तेवढं करणं एवढंच आपल्या हातात आहे, त्यातनं निष्पन्न काय होईल आपल्या हातात नाही. बाबा रे ते नीट कर. जेव्हा त्याचा एखादा दृश्य परिणाम घडतो, त्याची ओनरशिप, त्याचा हक्क, त्याचं क्रेडिट घेण्याचं पाप, त्याचं नाव आहे अहंकार. रामकृष्ण म्हणाले की माई तो ईश्वर तुमच्यात आहे, या बाळामध्ये सुद्धा तो जागा झाला, मी फक्त साधन आहे, मी निमित्त मात्र आहे. मग त्या माई म्हणाल्या की महाराज आपण रागवणार नसलात, परवानगी असेल तर एक प्रश्न विचारू का? असंच सरकारी अधिकाऱ्यांशी बोलायचं असतं. कृष्ण म्हणाले माई विचारा काय? त्या माई म्हणाल्या की शेवटी तुम्ही या बाळाला सांगितलं जवळ घेऊन की बाळ गुळ खाणं बंद कर. म्हणाले 30 दिवसांनी या. कशाला म्हणाले? 30 दिवसापूर्वी हे सांगू शकला असता. 30 दिवसांनी या असं का म्हणाल? रामकृष्ण म्हणाले माई काली मातेचा प्रसाद म्हणून मला स्वतःला गुळ खोबरं खायला आवडतं, तर जिथे मी गुळ खोबरं खातो तिथे मी या मुलाला काय तोंडाने सांगू? म्हणून मी 30 दिवस गुळ खोबरं खाणं बंद केलं. मग या मुलाला बोलवून सांगितलं बाळ गुळ खाणं बंद कर. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, हे तुकोबारायांनी सांगितलं. हे आपल्याला कळतं रामकृष्णांचं आणि तुकोबारायांसारख्यांचं वागणं प्रत्यक्षातलं कसं असतं. एक गिरीश नावाचा शिष्य होता, तो बंगाली स्टेजवरचा अभिनेता होता आणि त्याला व्यसन होतं अफूचं. दारूचं पण होतं, अफूचं पण होतं. दारू आणि अफू किंवा दारू किंवा अफू याचं सेवन केल्याशिवाय तो स्टेजवर काम नाही करू शकत. सगळ्या रंगभूमींचे एक असामान्य डॉक्टर काशीनाथ घाणेकर असतातच की. आणि तरी तो रामकृष्णांचा भक्त होता. त्याला कायम वाटायचं की बहुधा आपलं रामकृष्ण खरं म्हणजे धिक्कारतील, हकलून देते, तू येऊ नको म्हण, दारू सोड, अफू सोड, तर माझ्यापाशी म्हणायचे. तसं रामकृष्ण त्याला कधीच म्हणायचे नाही, तरी प्रेमाने जवळ करायचे. शेवटी नाही म्हटलं तरी अफूचा परिणाम व्हायला लागला. डोळे खोल जायला लागले, गालफडं बसली, शरीर वेडवाकडं बेडं व्हायला लागलं, आवाजावर परिणाम व्हायला लागला. या पद्धतीने मग अभिनेता म्हणून सुद्धा त्याचं करिअर बरबाद होईल अशी वेळ आली. एक दिवस हा गिरीशचंद्र घोष आला आणि त्यांनी साष्टांग दंडवत घातला रामकृष्णांसमोर, धसा रडत की मला इथून सोडवा. तुम्ही मला आजपर्यंत लाभ करून हकलून कसे देत नाही? मी पापी आहे, मी दुराचारी आहे, मी व्यसनी आहे, तुम्ही मला हकलून कसे देत नाही? मला यातून सोडवा. रामकृष्ण म्हणाले की कशासाठी आपू सोडायची गरज आहे? तुला कोण म्हणलं आपू व्हायचं? मला खात्री की गिरीश पण दचकला असला पाहिजे आणि बारीक डोळ्याने त्याने रामकृष्णांकडेच पाहिलं असलं पाहिजे की
रामकृष्ण म्हणतात कशाला सोड, तुला कोणी सांगितलं आपण? रामकृष्णाने त्याला सांगितलं काही सोडण्याचं कारण नाही. एक गोल खडू होता, जवळ एक गोल गोल होता, असा बोटासारखा नव्हता, गोल होता. तो गोल खडू रामकृष्णाने उचलला आणि गिरीशला म्हणाले की हा घे, रोज या खडूच्या वजना एवढी अपूस सेवन कर आणि दररोज ती सेवन करून झाली की मात्र त्या खडूची भिंतीवर खून कर की आजची अफू घेतली. आणि रामकृष्ण म्हणाले की हे सगळं करताना आणखी एक लक्षात ठेव, त्या खडूच्या वजना एवढी अफू घ्यायची, भिंतीवर खून करायची, अफूची गोळी हातामध्ये ठेवल्यावर तिचं सेवन करण्यापूर्वी तिकडे पहा आणि त्या अफूच्या गोळीला म्हण की हा श्रीकृष्ण आहे आणि मी श्रीकृष्णाचं सेवन करते ना. म्हणजे 5-6 दिवसात गिरीश परत आला. पुन्हा महाराजांना, रामकृष्णांना साष्टांग दंडवत की महाराज माझी अफू सुटली आणि आपली कृपा. रामकृष्ण म्हणाले माझी कृपा नाही. आता विज्ञान सांगेल की जर कुणाला एखाद्याला व्यसन असलं तर ते त्याचं ते व्यसन सोडण्याचा मार्ग म्हणे त्याला धिक्कारणे, टीका करणे, त्याला जोड्याने मारणे, घरातून हाकलून देणे वगैरे काहीच नाहीये. व्यसन हा रोग आहे आणि त्याला उपाय मानसिक पातळीला एक उत्तर, लव्ह अँड कंपॅशन, अनकंडिशनल लव्ह अँड कंपॅशन. त्याला प्रेम ही सर्वात मोठी नशा आहे. त्याला हा संदेश द्या की तू आहेस तसा तुझा स्वीकार आहे, आमचा आहेस. पण बाबा रे, दुसरी नशा नाही का करताना, मानवी संबंधांची, प्रेमाची, ज्ञानाची. पण एका बाजूला हवंय व्यसनी माणसाला लव्ह अँड कंपॅशन आणि दुसऱ्या बाजूला ते व्यसन एकदम सोडायला तुम्ही त्याला सांगितलं तर त्याचं शरीर आचके देईल. विशिष्ट ती दारूची किंवा कुठली जी सवय असेल ती सवयची जी वेळ आहे त्यावेळेला शरीर आरडाओरडा करत उठतं की मला तेच पाहिजे. विज्ञानाने त्याला दिलेलं नाव आहे विथड्रॉल सिम्पटम्स. तर त्याची व्यसनातनं कणाकणाने मुक्तता करायची असते. डिटॉक्सिफिकेशन असं नाव आहे. त्याला 30 डेज किंवा 45 डेज कॅम्प मध्ये ठेवायचं असतं. मग त्याचं ते व्यसन सुटतं. शरीराची जी केमिकल कॉम्पोजिशन झाली ते सुटते. हे सगळं स्वतः जवळजवळ निरक्षर असलेले रामकृष्ण एक खडू देऊन सांगतायत की त्याच्या एवढं वजन कर, भिंतीवर खून काढ, पण अफूचं तू सेवन कर. हा अध्यात्म विचार ही विलक्षण एक वेगळी जादू आहे. तुम्ही दारुड्या माणसाला टायर मध्ये घालून तुडवा, त्याची दारू सुटणार नाही. त्याला बॉम्बे पोलीस खाली अटक करा, तुरुंगात द्या, तिथे त्याला मार मार मारा. तो मार खाताना पण म्हणे हवं तेवढं मारा, पण मला अर्धा ग्लास. तुम्ही त्याला त्याच्या बॉम्बे पोलीस खाली कारवाई केलेली सुटली, काही कशाचाही त्याच्यावर परिणाम होणार नाही. पण असाच कोणीतरी एक अर्धशिक्षित दाढीचे गुंट वाढलेला, टाळ चिपळ्याच्या भजनात विठोबा मध्ये रममाण झालेला कोणतरी 50,000 1 लाख बेवड्यांची सभा बोलवतो. त्या सभेमध्ये त्याची दानं देगा देवा असं भजन करत त्यांना देतो माळ, तुळशी माळ आणि सांगतो की आता ही गळ्यात घातली ना, आता दारू बंद. हजारो आणि लाखो माणसांची दारू एका रात्रीत बंद होते. त्याला दारू बंद करायला वारकरी शिकवतो, त्याला ज्ञानोबा तुकोबा शिकवतात, त्याला विठोबा शिकवतात. अद्भुत जादू आहे. त्याला श्रीकृष्ण सांगतो. रामकृष्ण म्हणाले हा पण श्रीकृष्ण आहे. गिरीशने ज्यावेळेला सांगितलं महाराज माझं व्यसन संपलं, रामकृष्णांनी विचारलं कसं काय संपलं? गिरीशने दिलेलं उत्तर आहे की तुमच्या सांगण्याप्रमाणे मी अशी कळव्यामध्ये अफूची ती गोळी ठेवायचं आणि स्वतःला सांगायचं की हा पण श्रीकृष्ण आहे. मला वाटलं की हा कुठला श्रीकृष्ण आणि मी यामध्ये कसा काय श्रीकृष्ण पाहतो जो माझं स्वतःवरचं नियंत्रण घालवतो, मला जनावरासारखा वेडावाकडा वागायला तो हा कुठला श्रीकृष्ण? मला लक्षात आलं की मी श्रीकृष्णाचा गुन्हा करतोय आणि जर मला श्रीकृष्णाचं सेवन करायचं असेल तर ते सुद्धा खूप मार्ग आहेत. हे कशाला? त्याची अफू सुटली. त्या रामकृष्णांना प्राध्यापक विल्यम हेस्टीने सांगितलं का तू जाऊन भेट. नरेंद्र गेला भेटायला एका संध्याकाळी. त्याचे दक्षिणेश्वरीचं मंदिर आहे, छान आहे. म्हणजे त्याचं सौंदर्य, आर्किटेक्चरल डिझाईन सुद्धा एकदम छान आहे. पांढरे शुभ्र कळस आहेत, लांबून दिसतात, दुसरीसुद्धा दिसतात. सर्व बाजूनी मोठी तटबंदी आहे, मध्ये मंदिर आणि दगडांनी केलेली दगड रोवून केलेली एक पायवाट आहे. ती त्या मंदिराच्या कोपऱ्यामध्ये रामकृष्णांची मठी होती तिथपर्यंत जायची. एका संध्याकाळी नरेंद्र तिथे पोहोचला आणि त्याला येताना पाहिलं. आतमध्ये बसलेले रामकृष्ण त्याला येताना पाहूनच म्हणाले ये बाळ नरेंद्र, इतका उशीर का केलास काय? मी तुझे किती दिवस वाट पाहतो. आता चकला त्यांना कसं काय माहिती, पण म्हणून लगेच शरण जाण्या एवढा लेचापेचा त्याचा बुद्धिवाद नव्हता. कदाचित हे शक्य आहे की प्राध्यापक विल्यम हेस्टीनी त्यांना सांगितलेलं असेल की एक जरा टणटण करत तरुण मुलगा येईल, तो तुम्हाला जरा काहीतरी उद्धट उर्मट सुरामध्ये विचारेल तर जरा सांभाळून घ्या बरं का मुलगा, बाकी तसा चांगला आहे.
जी भेट आहे 1881 सालातली. त्याच्या काही महिने आधी कलकत्त्यातले एक ज्येष्ठ व्यक्ती सुरेंद्रनाथ मित्र, खरे ते धर्माने ख्रिश्चन म्हणजे कन्वर्ट झाले, ते ख्रिश्चन होते, पण त्यांच्या घरी भजन वगैरे होत असत. त्या एका कार्यक्रमाला, कारण सुरेंद्रनाथ मित्र रामकृष्णांना मानत असत, तिथे रामकृष्ण होते आणि त्या कार्यक्रमामध्ये नरेंद्रने एक भजन गायलं होतं. तेव्हापासून रामकृष्णांनी सुरेंद्रनाथ मित्र यांच्यापाशी नरेंद्रची प्रचंड चौकशी केली होती. हा मुलगा कोण आहे, कुठे राहतो, त्याला मला भेटायला तुम्ही पाठवाल का? इतकी चौकशी केली होती की सुरेंद्रनाथ मित्रांना सुद्धा आश्चर्य वाटलं. एखादा मुलगा आवडला, बुद्धिमान आहे, काहीतरी त्याच्यात विशेष चमके कळलं, पण तर रामकृष्ण अतिच करतात. म्हणून रामकृष्णाला भेटायला आल्यानंतर रामकृष्ण सांगतात का, ये बाळ नरेंद्र, तुझी किती काळ वाट पाहतो. त्याचा बळकट बुद्धीचा जो आधार आहे तो पक्का होता. बसल्यानंतर त्याने रामकृष्णांना प्रश्न विचारला, तुम्ही ईश्वर पाहिलाय? आता मात्र त्याला आजपर्यंत मिळालं नव्हतं असं उत्तर मिळालं. ते शांत चेहऱ्याने होतं की हो, मी ईश्वर पाहिला. तू माझ्यासमोर बसलायस हे जेवढं सत्य आहे त्यापेक्षा जास्त मी ईश्वर पाहिलाय हे सत्य. काली मातेशी बोलतो. नरेंद्रला उत्तर पटलं असेल का? खरं म्हणजे पुढे स्वामीजींनी सांगून ठेवलं की त्यावेळी उत्तर नाही पटलं, पण माणूस पटला. त्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असं जाणवलं. रामकृष्ण नरेंद्राला घेऊन आतल्या खोलीत गेले आणि त्याला असं बसायला सांगून रामकृष्णांनी पायाचा स्पर्श केला नरेंद्र. वर्णन स्वतः स्वामीजींनीच पुढे करून ठेवले. मला असं गरगरायला लागलं भोवती सर्व. एक गरम उष्ण लाट माझ्या अंगामध्ये शेती आहे. भूतीच्या ज्या वेगवेगळ्या वस्तू त्या एकमेकांमध्ये मिळून जातात. मी ओरडलो सुद्धा की अहो तुम्ही माझं हे काय करताय. मग रामकृष्ण हसले, म्हणाले थांब जरा, तुझी अजून वेळ आलेली नाही. म्हणून त्यांनी मला छातीपाशी स्पर्श केला. मी भानावर आलो आणि मग भानावर आलेल्या नरेंद्रला असं त्याचा हात हातात घेऊन रामकृष्णांच्या डोळ्यात घळाघळा अश्रू आणि ते म्हणतात की फार उशीर झाला, आता मला भेटत नसेल ना, मला वचन दे, मला तुझा विरह सहन होत नाही. नरेंद्रच्या डोक्यात विचार आला की हे काहीतरी सटकलेला भुकलेला. हे स्वामीजींनी सांगून ठेवलं बरं, हे काहीतरी विचित्र यांचं वागणं, हे याला पुन्हा म्हणून असं करू देता कामा नये. त्यामुळे आतल्या खोलीतून बाहेर आल्यानंतर सर्व काही नरेंद्र त्यांचं वागणं बारकाव्याने ऑब्झर्व करत होता की आता काय. बाहेर आल्यानंतर त्यांचं वागणं एकदम नॉर्मल होतं. म्हणजे काहीतरी सायकिक प्रॉब्लेम असल्याचं काय निर्णय खूप की मी सटकले की काहीतरी असे वागतात, नॉर्मल नाही झाले की असे वागतात. 1 महिन्यात 3दा भेट झाली आणि 3ही वेळा रामकृष्णांनी नरेंद्रला समाधीच्या अनुभवाच्या खूप जवळ नेलं आणि परत आणलं. नरेंद्र रमला रामकृष्णांच्या बरोबर, पुन्हा पुन्हा जाऊ लागला. पण तो आपल्या गुरुची परीक्षा घेतो, कठोर परीक्षा घेतो. एकदा एका कीर्तनामध्ये रामकृष्ण म्हणाले की मला पैशाचा चटका बसतो. सोने चांदी आम्हा मृत्तिके समान, तिची तुकोबारांची ओळ आहे तशी ओळ. नरेंद्र म्हणला असं का? मंदिरामध्ये पूजा चालू असताना हा रामकृष्णांच्या खोलीत आला. त्यांचा बसण्याचा जो पलंग होता त्याच्या गादीखाली त्यांनी एक नाणं ठेवलं 1 रुपयाचं आणि ताराड लपून बसला. पूजा संपवून रामकृष्ण मठीमध्ये परतले आणि त्या पलंगावर बसले. ते पटकन उभे राहिले एकदम की मला चटका बसते. ताराडून नरेंद्र बाहेर आला. तो पाया पडला की गुरुदेव माफ करा. रामकृष्ण पण हसले. हा भयंकर उद्धट बोलत असे रामकृष्णांना. मूर्तीपूजा खोटी आहे, कसली तुमची काली माता ती बकवास आहे, अशी सगळी. शेवटी एक दिवस रामकृष्ण चिडले आणि म्हणले मग येत जाऊ नकोस माझ्या इथे. तर तू माझ्या मातेबद्दल जर असं बोलत असेल तर जा, येत जाऊ नको. तरी नरेंद्र येत राहिला. मग एक दिवस रामकृष्णांनी विचारलं की का रे, तू माझ्या मातेलाही मानत नाहीस, तू मला पण हे असं बोलतोस करतोस, तर येतोस कसा? नरेंद्रांनी दिलेलं उत्तर आहे की तुम्ही सांगता ते मला नाही पटत, पण तुम्ही आवडता. उत्तरातला मूळ शब्द आहे माझं तुमच्यावर प्रेम आहे. प्रेम आहे, मला तुमच्याबद्दल प्रेम वाटतं म्हणून येतो. पटतच असेल असं नाही. अनेक जण शिष्य होते, त्या शिष्यांच्या मध्ये प्रताप म्हणून होता. पुढे या प्रतापचे प्रताप काही फारसे बरे नाही. पण तो सांगायचा सर्वांना की रामकृष्ण सांगतात सर्व विश्व एक आहे, एकच ऊर्जा, एकच एनर्जी, एकच विश्व, एकच ईश्वर सर्वत्र भरलेला आहे. नरेंद्रला काय हे मंजूर नव्हतं. त्याला मूर्तीपूजा मंजूर नव्हती. दगडात कसला देव आहे त्याला मंजूर नव्हतं. आणि सर्व विश्वामध्ये एकच चैतन्य हे तर त्याला त्याहून मंजूर नव्हतं. त्यामुळे एक दिवसच्या संध्याकाळी, एका संध्याकाळी त्या रामकृष्णांची जी खोली म्हटली त्याच्या बाहेर थोड्या अंतरावर प्रताप आणि नरेंद्र बोलत होते. आणि प्रताप सांगत होता नाही, विश्व एकाच शक्तीपासून बनलेले आणि सर्वांमध्ये तीच एक शक्ती आहे. नरेंद्र खोखो खोखो हसत सुटला. तर ते रस्त्यावरनं जाणारा गाढव दिसतं ना, त्या गाढवात आणि तुझ्यात एकच शक्ती भरून राहिलेली असेल माझ्या. रामकृष्ण तिथून चाललेले होते. त्यांनी ते खोखो 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 हसणं ऐकलं. विचारलं काय रे नरेंद्र काय म्हणतोस? तर नरेंद्र हसत रामकृष्णांच्या मागे गेला आणि रामकृष्ण म्हणे तो याला असं म्हणतोय.
आणि मी त्याला सांगितलं की ते गाढवाडी तुझ्यात एक असेल. रामकृष्ण हसले आणि रामकृष्णांनी नरेंद्रच्या कपाळाला स्पर्श केला. उजव्या हाताने नरेंद्रच्या कपाळाला स्पर्श केला. तोही अनुभव पुढे पुन्हा स्वामीजींनी सांगून ठेवलाय. सगळं असं गार फिरायला लागलं. त्या ज्या वस्तू वेगवेगळ्या दिसतात त्या एकमेकात जाऊ लागल्या. प्रचंड उष्णता निर्माण झाली. आता तर पडलाच नरेंद्र खाली. किती वेळ गेला त्याची त्याला काही माहिती नाही. भानावर आल्यानंतर रामकृष्णांनी पुन्हा त्याच्या हृदयाला स्पर्श केला. सांगितलं तुला अद्वैताचा साक्षात्कार हवा होता ना, आणि माझ्या फार मागे लागला होतास ना समाधी सुख हवंय, तेव्हा तुला एकदा मी समाधी सुख दिलं. पण आता मी ते तुझ्या भोवती मायेची चौकट उभी करून किल्ली बंद करून टाकतोय, कारण तुला या देशात आणि विश्वात काही कार्य घडवायचं. रामकृष्ण सतत आपल्या बाकीच्या सगळ्या शिष्यांच्या मध्ये म्हणत असत की नरेंद्रला ज्या दिवशी आपल्या स्वस्वरूपाची जाणीव होईल त्यानंतर तो एक क्षणभरही आपला देह शिल्लक ठेवणार नाही. पण त्यापूर्वी त्याला या देशामध्ये आणि विश्वामध्ये काही काम करायचं. तेव्हा त्याची अद्वैताची आणि समाधी सुखाची किल्ली रामकृष्णांनी स्वतःकडे घेऊन बाजूला ठेवून दिली. सांगितलं आता तुझ्या या आयुष्याच्या कामांना लाग. म्हणजे सगळं गुलाबी होतं आणि सुखी होतं असं आपणही कुणी समजण्याची चूक करू नकोय. हा वयात येणारा मुलगा होता आणि वयात येणाऱ्या कोणत्याही मुलामुलींपाशी ज्या भावभावना असतात त्या सगळ्या नरेंद्रमध्ये होत्या. नितळ पारदर्शकपणे स्वामीजींनी पुढे त्या सांगून ठेवल्यात म्हणून आपल्याला माहिती आहे की एरवी अध्यात्माची आवड आणि सगळं लहानपणापासून आणि शंकराच्या भजनात असलेल्या नरेंद्रला वयात येतानाचे कामविकाराच्या धडका इतक्या जाणवायला लागल्या. स्वामीजींनी सांगून ठेवलंय की मी एका दिवशी स्वतः चिडलो, त्यांनी अस्वस्थ झालो, ती कामविकार मला इतका त्रास द्यायला लागला. स्वामीजींनी सांगून ठेवलंय की मी शिक्षा म्हणून मी तापलेल्या तव्यावर जाऊन बसलो स्वतः. आयुष्याबद्दलची दोन स्वप्न आपल्याला सतत दिसत असत असंही स्वामीजींनी पुढे आपल्या सगळ्या सहकार्यांना सांगून ठेवलं. ते म्हणाले मला स्वप्न पडत असत. एका बाजूला मला स्वप्नामध्ये एक नरेंद्र दिसत असते, तो वैभव संपन्न आहे, श्रीमंती आहे, सुटाबुटात आहे, गाडीमधनं फिरतो, त्याची म्हणजे घोडागाडीमधनं, त्याचं नाव आहे फार मोठं, असं एक मला वैभव संपन्न चित्र आहे, ही वैभव संपन्न दिसतं. तर दुसऱ्या बाजूला मला अंगावर त्याच्या भगवे कपडे असं दृश्य दिसतं. मला असं वाटतं की स्वतःच्या जीवनाचा नीट विचार करणाऱ्या कोणाही मुलामुलीला स्वतःचं जीवन असंच दिसत असणार. ती कोणी एक नरेंद्र आकाशातनं पडला होता म्हणून त्याला दिसत होता असं मानण्याचं कारण नाही. आकाशातनं आपण सगळे पडलो, तोच अंश नरेंद्र मधला आहे. स्वामीजी हे स्वप्न आपलं सतत पुढे सांगून ठेवत असत. पुढे 1884 मध्ये एक दिवस अचानक विश्वनाथ बाबू गेले. विश्वनाथ बाबूंचे वडील घरातनं आधीच गेलेले होते. त्यांचं नाव दुर्गा बाबू, दुर्गा प्रसाद, त्यांना बंगाली पद्धतीने म्हणत असत दुर्गा बाबू. ते केव्हा तरी आधीच गेलेले होते आणि त्यांना अध्यात्माची वगैरे ओढ होती. ते गेले, ते संन्यास घेऊन पुढे निदान पुराव्याविषयी म्हणता येईल असे दुर्गा बाबू कुठेही सापडून आलेले. कोणी म्हणतं कलकत्त्यामध्ये होते, मनकर्णिका घाट, आपले काशीमध्ये होते, मनकर्णिका घाटावर पाहिलंय. कोणी म्हणत कलकत्त्यात येऊन गेले, कोणी हिमालयामध्ये जाऊन आले तर सांगायचे मला तिथे दुर्गा बाबू दिसले होते. वस्तुस्थिती आहे की शेवटपर्यंत कुठे प्रत्यक्षात दुर्गा बाबूंचं दर्शन कुठे कोणाला घडलं होतं असं मात्र चित्र आढळून येत नाही. जणू आजोबांचं जेनेटिक कोड या नातवंडामध्ये आलेला असावा असा. ते सुखासमानामध्ये राहणारे जे गुरु होते, जे वडील होते, ते अचानक 1884 मध्ये एक दिवस गेले. विश्वनाथ बाबू फार काटकसरीने राहणारे वगैरे नव्हते, रसिक होते, पैसे उधळणारे होते आणि त्यामुळे जेव्हा ते गेले त्यावेळेला हाताशी पैसा तर सोडाच, तुम्ही पैसा तर नव्हताच, कर्ज होतं. एक फुकट्या काका म्हणजे विश्वनाथ बाबूंचा भाऊ हा वडिलांच्या कमाईवर सतत जगत असायचा. त्याचा पण नरेंद्रला राग असायचा आणि तो विश्वनाथ बाबूंना अनेकदा नरेंद्र म्हणाला होता की हे काका हा फुकट्या, हा काही कमवत नाही, काही करते, तुम्ही जरा त्याला काहीतरी सांगा. विश्वनाथ बाबू म्हणत असत की आपल्याला जे कृपेने मिळतं हे काय आपलं नाहीये, त्यावर वाटू सगळ्यांना देऊ. तो काका डॅम्बिस होता, खुनशी होता. लहान वयामध्ये केव्हा तरी नरेंद्रनी वडील अमुक ठेवून जातात, ते मृत्यूपत्र वगैरे करताना वडिलांना तो पाहायचा ना. तर नरेंद्रने एक दिवस वडिलांना हे दुसऱ्या कोणाचं तरी मृत्यूपत्र करताना लिहिताना पाहिले की वडील आपल्या मुलाकरता अमुक अमुक ठेवून जातात. नरेंद्रने आपल्या वडिलांना विचारलं होतं की तुम्ही माझ्याकरता काय ठेवले. विश्वनाथ बाबूंनी दिलेलं उत्तर असामान्य होतं. विश्वनाथ बाबू म्हणाले ते आरशासमोर जा, तुला दिसेल मी तुझ्याकरता काय ठेवले. पण ते विश्वनाथ बाबू 1884 गेले. कर्जाचा बोजा आला, राहती मोठी हवेली गेली आणि जे घर दूध दुभत्याने भरलेलं आणि श्रीमंत घर होतं त्या घरावर 18 विश्व दारिद्र्य आलं. दारिद्र्य म्हणजे किती दारिद्र्य, 2 वेळच्या खाण्याची भ्रांत. त्यावेळपर्यंत नरेंद्र BA झाला, BA ला सेकंड क्लास आहे आणि त्यामुळे आता नोकरी एकीकडे शोधायला पाहिजे.
घरचा बार हा मोठा भाऊ, एक दुसरा धाकटा भाऊ, त्याचं नाव भूपेंद्रनाथ दत्त, त्याचाही पुढे इतिहासात उल्लेख आहे. एक बहीण होती, तिचा विवाह झालेला होता, तिचा नवरा दारुड्या होता आणि तो दारू पिऊन घरामध्ये मारहाण करत असे आपल्या बहिणीला. आणि ही सगळी जबाबदारी नरेंद्रवर आलेली. त्या कुटुंब व्यवस्थेमध्ये बहिणीचा भाऊ या नात्याने तो आपल्या बहिणीची बाजू घेऊन तिच्या त्या नालायक दारुड्या नवऱ्याला काही म्हणू पण शकत नव्हता. त्याची कुचंबणा, कुतरोड होणारी घुसमट नरेंद्रला जाणवली असली पाहिजे. पुढे आयुष्यभर स्वामीजींनी अध्यात्म म्हणजे स्त्रीची समता, स्त्रीचं शिक्षण असंही सांगून ठेवलेलं आहे. काळाच्या संदर्भात मी घटना सांगताना तुम्हाला थोडासा पुढे जातोय. पुढे रामकृष्णांच्या निर्वाणानंतर नरेंद्रची भारत भ्रमण यात्रा चालू होती. त्या काळात नरेंद्रच्या या बहिणीने घरी होणाऱ्या छळ आणि मारहाण याला कंटाळून आत्महत्या केली होती. ही बातमी नरेंद्रला, संन्यास घेतलेल्या नरेंद्रला प्रवासात पुढे कळली होती. मग पुढे अमेरिकेमध्ये धर्मविजय, विश्वविजय करून परतल्यानंतर कलकत्त्यात आल्यावर स्वामीजींनी इच्छा प्रकट केली होती की मला सोनागाछी मध्ये जायचंय. सोनागाछी म्हणजे कलकत्त्याची वेश्यावस्ती. स्वामीजींचे शिष्य पळत पळत पुढेच्या वेश्यावस्तीत गेले सांगायला की स्वामीजी म्हणतात, त्यावेळेपर्यंत विवेकानंद नाव होतं, विख्यात झालेले होते. कलकत्त्यामध्ये त्यांच्या स्वागताची प्रचंड मिरवणूक निघालेली होती. असा एक साधू पुरुष आपल्या वस्तीत येतो म्हणल्यावर त्या वेश्यात जसजसा रडायला लागल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू. कारण आम्ही पती, आम्ही या संस्कृतीचे बळी आणि पुरुषप्रधान समाज व्यवस्थेत जे स्त्रीचं शोषण होतं त्याचा रात्रीचा चेहरा वेगळा आणि सकाळचा चेहरा वेगळा. तो लुटायला पुढे आहे पण माणूस म्हणून जगवायला पुढे नाही. त्या वेश्या स्त्रियांना त्यांच्यातला माणूस, नवे नवे त्यांच्यातला ईश्वर तो आहे असं सांगायला हा एक साधू पुरुष येतोय म्हणल्या. त्या खुश झाल्या, त्या रडायला लागल्या. त्यांनी स्वागताची तयारी केली. स्वामीजी सोनागाछी मध्ये पोहोचले. त्यांची पूजा, त्यांची आरती करायची पहिली वेश्या उभी होती. तिच्या स्वामीजी पाया पडले. तेव्हा ते ढसढसा रडत होते. त्यांनी त्या ढसढसा रडण्यात हात जोडून तिला म्हणाले, काली माते मला माफ कर. आणि मी विचार करत राहतो की स्वामीजी असं का म्हणले असतील. थोडस जे समजल्याचा भ्रम आपल्याला वाटतो किंवा आपल्याला काय समजलेलं नाही एवढं तरी जाणवतं. त्यात मला वाटत राहतं की स्वामीजींना जाणवलेलं असलं पाहिजे की निदान त्यावेळेच्या समाज व्यवस्थेत तरी एकदा आपल्या बहिणीचं लग्न झालं, मुलीच्या अंगाला हळद दोनदाच लागणार. एकदा लग्न होऊन नवऱ्याच्या घरात जाताना पुढच्या वेळी शरीर हळद लागून बाहेर पडेल, त्या तिरडीवरच बाहेर पडेल असं म्हणणारा देश आणि संस्कृती त्यावेळची. नवरा कसाही निघाला तरी तो ईश्वर, त्याच्याच घरी जगायचं तर मरायचं तर त्याच्याच घरी. जर तिथून बाहेर पडायचं असेल तर संस्कृतीने शिल्लक ठेवलेली वाट एकच होती, ती सोनागाछीकडे येते. स्वामीजी प्रणाम करून तिच्यापाशी रडले होते, काली माते मला माफ कर. तेव्हा रामकृष्ण सांगत होते आणि याच्यामध्ये ईश्वराचा अंश आहे वगैरे वगैरे म्हणून सगळं सुखाचं झालं असं समजण्याचं कारण नाही. कित्येक वेळा स्वामीजींनी आपल्या मित्रांना किंवा अन्य सहकारी गुरुबंधू तपस्वी साधकांना जी पत्र पाठवली त्यामध्ये लिहिलंय की मला माझा रस्ता सापडत नाही, वाट कळेनाशी झाली आहे, सगळं आयुष्य वाया गेलंय, आपल्याच आणि या आयुष्यात काही घडणार नाही असं वाटणं चालू झालेलं आहे असं स्वामीजी पुन्हा पुन्हा सांगतात. आणि रामकृष्णांच्या निर्वाणानंतर सुद्धा सांगतात. निर्वाणापूर्वी तर रामकृष्ण सर्वांना सतत सांगत असत की माझ्या नरेंद्र मधून पास हा एक दिवशी सगळं जग हलवून सोडेल. पण असं त्यांनी सांगितलं म्हणून पुढत्याला तो काडीचा आधार पुरत होता असं मात्र चित्र नव्हतं. सतत अस्वस्थ. आणि विश्वनाथ बाबूंचा जेव्हा अंत झाला त्यानंतर तर घराला खाण्याची भ्रांत पडली. नरेंद्र अनेकदा त्यावेळेला घरी यायचा आणि आपल्या आई वडिलांना, आईला सांगायचा की माझं जेवण झालेलं आहे, तुम्ही खाऊन घ्या. मित्राकडे माझं जेवण झालेलं नसायचं. आता बीए झाला, नोकरी शोधली पाहिजे. त्यावेळेच्या कलकत्त्यात सुद्धा नरेंद्रला नोकरी मिळेना. तेव्हा सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न हा प्राचीन आहे, आपली वैभव संपन्न परंपरा आहे, निराश होण्याचं काय कारण. नरेंद्र चिडला तर त्या चिडण्यामध्ये त्यांनी रामकृष्णांकडे जाणं बंद करून टाकलं. तरी ध्यान धारणेची आणि घरी भजनाची सवय होती पण तो घरी भजन करत होता. एक दिवस त्याच्यावर शंकराची भक्त असलेली भुवनेश्वरी देवी आई खेकसली त्याच्या अंगावर. गप्पच टाकत्या, तुझ्या या शिवानीच आपल्या हातची दैना करून ठेवली, बंद करते बकवास. ते नरेंद्रच्या डोक्यात शिरला आणि चिडला तो सुद्धा. प्रचंड अस्वस्थ होता, मित्रांना भेटेना झाला. एक दिवस नरेंद्रला त्या उदासीच्या, डिप्रेशनच्या थातेऱ्यातून वर काढावं म्हणून एक मित्र गेला, भेटला, चल माझ्या बरोबर म्हणाला. कलकत्त्यामध्ये फिरायला घेऊन गेला. एका कुठल्या तरी मध्यवर्ती भागातल्या एका पुतळ्यापाशी येऊन उभा राहिला.
असं नरेंद्र शेजारी उभा होता, हे दोघेही टेकून उभे. नरेंद्राला बरं वाटावं म्हणून याने एक भजन गुणगुणणं चालू केलं. ते भजन ऐकून नरेंद्र त्याच्यावर ओरडला की तुझं थोबाड बंद कर आणि देव बकवास आहे. हाच प्रसंग पुढे आणखी एका माणसाच्या घरी भजन कीर्तनाचा कार्यक्रम होता. तिथे नरेंद्र का गेला होता कोणाला माहिती होता करा. त्याला आग्रह झाला भजन म्हण. पूर्वी त्याने एक प्रसिद्ध भजन म्हणलं होतं, चल मन आज निज निकेतने. स्वतःच्या घरीच ते जे मूळ घर आहे ते माहेर, ते भजन पुन्हा एकदा म्हण असं म्हणाले आणि नंतर त्याच्यावर एकसला की कसलं निज निकेतने, कसला देव, आणि म्हणून तण 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 पाय आपटत तो तिथून निघून गेला. ही सगळी वार्ता रामकृष्णांच्या कानावर गेली. रामकृष्णांना दुःख झालं. ते म्हणाले नरेंद्रला निरोप सांगा, मी बोलवलंय. आणि किती अस्वस्थ आणि तगमग असली तरी नरेंद्र गुरुला मानत होता. रामकृष्णांचा निरोपच आहे म्हणल्यावर नरेंद्र गेला. रामकृष्णांच्या डोळ्यात अश्रू आणि नरेंद्रच्या मनात संताप. त्या संतापाच्या भरात नरेंद्रने विचारलं की एवढी तुमची जगत जननी जगदंबा वगैरे म्हणताना जा तिला सांगा जरा माझ्याकरता एक नोकरी तरी दे म्हणून. तर रामकृष्ण हसले, म्हणाले बघ त्या काली मातेपाशी मी तर काय मागत नाही बाबा, पण ती तुझा ऐकेल. आणि जा आता पूजेची वेळ आहे, संध्याकाळ होत आलेली, जा तिच्याकडे जाऊन तुला जी नोकरी हवी ती मग द्या, तुझी व्यवस्था होईल. अस्वस्थ असलेला, उद्विग्न असलेला, संतापाने ज्याचा अंतःकरण भरलेला होता असा नरेंद्र तगमग तगमग करत झाप 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 चालत गेला मंदिरापर्यंत. त्या गर्भगृहाच्या दारापाशी पोहोचल्यानंतर त्याच्या मनात ते सगळे विचार हरवून गेले. चित्त शांत झालं. तो चालत चालत कालीमातेसमोर गेला, हात जोडले, म्हणाला माते मला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे. थांबला असा खूप वेळ आणि आला परत. रामकृष्णांना भेटला. रामकृष्णांनी त्याला हसून विचारलं की काय रे, काय झालं, मागितलीस का नोकरी? तेव्हा नरेंद्र भानावर आला की अरे आपण गेलो तो नोकरी मागायला, हे काय होऊन बसलं. रामकृष्ण खदा खदा हसत सुटले आणि म्हणले बघ हे असं होतं, पण अजूनही उशीर झालेला ना, पटकन पळत जा आणि पुन्हा माग. पुन्हा तोच अनुभव आणि पुन्हा तोच अनुभव. माते मला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे. तर रामकृष्णांनी नरेंद्रला सांगितलं की तुझा जन्म याकरता नाहीच आहे आणि त्या जगत जननीपाशी जाऊन काय मागतोस ते एक नोकरी. रामकृष्ण म्हणाले जा यापुढे तुझ्या मीठ भाकरीची व्यवस्था होऊन जाईल. असं रामकृष्ण म्हणाले, पण मीठ भाकरीची व्यवस्था झाली नाही. उलट रामकृष्णांच्या गळ्यामध्ये कॅन्सर सापडला. त्याचा त्यांना प्रचंड त्रास व्हायला लागला आणि सर्वांना समजलं की शरीर सोडण्याची वेळ जवळ येत चालली. 1886 साल उजाडलं. 5 वर्षाचा सहवास होता रामकृष्णांचा आणि नरेंद्रचा, पण अजूनपर्यंत नरेंद्रला काही वाट सापडली आणि आपल्याला उत्तर मिळाली त्याचं काहीच नव्हतं. 15 ऑगस्ट 1886 ची जी संध्याकाळ आहे त्या संध्याकाळी आतमध्ये मठीमध्ये रामकृष्ण आडवे पडलेले होते. सर्वजणांना माहिती होतं की अंतकाळ जवळ आलेला आहे. खोलीच्या बाहेर थोड्या अंतरावर हात छातीशी बांधून नरेंद्र उभा होता. मेंदूमध्ये प्रचंड खळबळ की गुरुदेवांनी सांगितलंय खरं की तुझ्याकडून मोठं काम व्हायचंय, पण काय व्हायचंय, कसं करायचंय, कशाचंच काही कळत नव्हतं. प्रचंड तगमग 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 आणि एकाही प्रश्नाचं उत्तर नाही. तर गुरुदेव म्हणतात ते तरी खरंय का? संशय, निष्ठेला गेलेला तडा. नरेंद्रच्या डोक्यात गुरुदेव म्हणतात ते तरी खरे कसं आलं. त्याला अजून एका शिष्याने येऊन सांगितलं की गुरुदेव तुला बोलवत आहे. गेला नरेंद्र. आपल्या उशाशी रामकृष्णाने त्याला बसवून घेतलं आणि असा हात हातात घेतला. तेही वर्णन पुढे स्वामीजींनी सांगितलेलं की एक उष्ण आणि प्रचंड शक्तीचा एक स्रोत प्रवाह असा गुरुदेवांच्या हातातून माझ्यामध्ये शिरला असं मला वाटलं. काही काळ काही कळलं नाही आणि भानावर आलो त्यावेळेला गुरुदेव म्हणाले की आता मी खंक झालो. मला ज्या सगळ्या वृद्धिसिद्धी आणि तपस्या करून जे आहे ते सगळ्याच्या सगळं आता मी तुला दिलं. मी आता जायला रिकामा झालो. आणि मग रामकृष्णांनी नरेंद्रला विचारलं की आता तरी तुझ्या सगळ्या शंका संपल्या का? स्वामीजींनी सांगून ठेवलंय की काही मिनिटापूर्वी बाहेर खोलीच्या बाहेर उभं राहून मनामध्ये जी संशय, स्केप्टिक, संशयात्मा होतो त्याची मला लाज वाटली. माझा गुरु बोलून मला विचारतो की आता तरी तुझ्या शंका संपल्या का? स्वामीजी म्हणाले की निदान त्यावेळी संपल्या. खरं म्हणजे सगळ्या संपल्या असंही नाही. 16 ऑगस्ट 1886 म्हणजे दुसऱ्या दिवशी रामकृष्णांचं निर्वाण झालं. आणि जाताना रामकृष्ण सांगून गेले की त्यांच्या जवळचे जे 12 शिष्य होते त्यांचा हा नरेंद्र प्रमुख
आणि मग आपल्याला पुढे मोठं काम करायचं आहे आणि आता ते काम मी तुझ्यावर सोपवतो असं सांगितलं आणि रामकृष्णांचं निर्माण झालं. पण नरेंद्रनी रामकृष्णांचे जे एक त्यांना पाठिंबा देणारे श्रीमंत गृहस्थ मी मगाशी सांगितलेले सुरेंद्रनाथ मित्र, त्यांच्या मदतीने बडानगर या ठिकाणी एक जुनी जागा विकत घेतली आणि तिथे मठ चालू केला. आणि हे 12 शिष्य येत असत, तप तपश्चर्य वगैरे, आणि चिंतन चालू की आपल्याला गुरुदेवांनी कुठलं काम करायला सांगितलं त्याची काहीच दिशा सापडत. खरं म्हणजे हळूहळू एक एक जण बिखरला. कोणी विवाह केला, कोणी निघून गेला, कोणी हिमालयात गेला. नरेंद्रला सुद्धा स्वतः प्रचंड वाटायचं की आपल्याला नाही थांबायचे, मला तपश्चर्या करायची, मला जायचे जंगलामध्ये निघून, वनामध्ये निघून, मला जायचे हिमालयामध्ये, मला निदान तीर्थयात्रा करायची. पण गुरुदेवांनी जबाबदारी सोपवली, काय करायचं. अशी त्यांनी कशी कशी 2 वर्ष काढली आणि मग अस्वस्थता इतकी टोकाला गेली की नरेंद्रने या बडानगरच्या मठामध्ये त्याचे जे बाकीचे सहकारी मित्र होते त्या सगळ्यांना सांगितलं की आता मी चाललोय, पण पुन्हा जेव्हा समाजात परत येईल तेव्हा एका बॉम्ब गोळ्यासारखं आदळेल आणि या उभ्या देशाला हलवून सोडेल तेव्हाच परत येईल, हे सांगून नरेंद्र बाहेर पडले. आपण मागे वळून पाहताना तिथून पुढच्या काळाला नाव दिलंय भारत भ्रमणाचा काळ. त्यामागे काही योजना नव्हती, त्यामागे काय असं इतकेच जायचंय त्याचा क्रम होता, बुकिंग करून ठेवलेलं आहे वगैरेची काहीच योजना नव्हती. मनाला तिकडे जायचं, तसंच भटकायचं आपण. मग ते भटकत भटकत उत्तर प्रदेशातलं हाथरस हे स्टेशन, त्यांची गाडी चुकली, प्लॅटफॉर्मवर बसून होते. स्टेशन मास्टर जो होता तो बंगालीच होता आणि आध्यात्मिक होता, शरदचंद्र गुप्त. तो काम संपवून एकच गाडी यायची आणि जायची, त्यामुळे काम संपवून तो निघताना त्यांनी पाहिलं की एक साधू पुरुष बसलेला दिसतोय प्लॅटफॉर्मवर. तर महाराज आपण का बसलात. आणि स्वामीजी म्हणाले की माझी गाडी चुकली. शरदचंद्र म्हणाला माझ्या घरी चला. 2 खोल्यांचं घर. स्वामीजी बाहेरच्या खोलीमध्ये बसले आणि आतमध्ये शरदचंद्र स्वयंपाक करत होता, भजन गुणगुणत होता. स्वामीजींनी एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे खंड वाचायला घेतले, 4था खंड, व्हॉल्यूम 4 असा एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. स्वयंपाक करायला 5-1 तास लागला. तो घेऊन शरदचंद्र बाहेर आला तर स्वामीजी त्याला म्हणाले की, शरदचंद्र म्हणाला की फार वेळ गेला, माफ करा. स्वामीजी म्हणाले की काही नो प्रॉब्लेम, एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा माझा खंड 4 वाचून झाला. आता शरदचंद्र आध्यात्मिक असला तरी येणार नव्हता हो. त्यांनी बारीक डोळे केले, ते म्हणाले की काय कमाल स्वामीजी, या टाईपचं वाक्य असलं पाहिजे, डोंट ब्लफ. बंगालीचा संवाद झाला असता, पण डोंट ब्लफ काहीतरी काय सांगताय. स्वामीजी म्हणाले तुला पटत नाही का. त्यांनी खंड त्याच्यासमोर ठेवला, म्हणाले चल तुला हवा तो प्रश्न विचार. आणि या शरदचंद्रांनी सुद्धा खरोखरच त्या खंडाचा कुठलं तरी पान काढून प्रश्न विचारणं चालू केलं आणि स्वामीजींनी धाड 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 एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या ज्या एंट्रीज आहेत त्या सांगायला सुरुवात केली. आपल्याला सगळ्यांना वाटतंय काहीतरी भयंकर अद्भुत आश्चर्य. काही याला आश्चर्य मानण्याचं कारण नाही. योग साधनेनंतर प्राप्त होणारी चित्ताच्या एकाग्रतेची क्षमता. काळाच्या भाषेत मी पुन्हा पुढे जातोय. अमेरिकेत स्वामीजी होते. मोकळ्या वेळामध्ये जिथे राहत होते त्याच्या मागे एक जंगल होतं, तिथे फिरायला ओढा होता आणि वरनं असं पाणी वाहत येतो. काही अमेरिकन पोरं वर आणि त्याची टर्पलं सोडायची आणि ती वाहत वाहत येते तेव्हा शॉटगननी, छर्याची बंदूक, ती टर्पलं उडवायची, असं खेळत होते. आणि स्वामीजी त्या वनामध्ये बसून राहिले. त्यांच्या ज्याने एकही टर्पल उडत नव्हतं. तर स्वामीजी हसले. तर ही अमेरिकन चिडली आणि चिडून स्वामीजींना म्हणाले हसताय कशाला, तुमच्याच्याने हे जमणार आहे का. स्वामीजी म्हणाले लेट मी ट्राय. त्यांनी ती शॉटगन घेतली आणि तरुण पोरांनी सांगितलं वरनं सोडा अंड्याची टर्पल. जसं एक एक टर्पल आहे तसं स्वामीजींनी खटाखट खटाखट अंड्याची टर्पल उडत कसं काय झालं. ते एका स्वामी विवेकानंदांना जमतं असंही आपण मानण्याचं कारण नाही. तपश्चर्याचा मार्ग सांगून दिलेला आपणही तो केला तर तो अंश आपल्यामधून सुद्धा व्यक्त होतो. भारत भ्रमणात फिरत फिरत स्वामीजी पोहोचले काशीमध्ये. ते मुक्काम केला. त्यांच्या आसपास जे बाकीचे यात्रेकरू होते त्यांनी पाहिलं की हा नवा दिसतो, याला काय माहिती नाहीये. कोणतरी हसला म्हणला नवीनच नाही, तुला माहिती नाहीये. उद्याचं काय काय योजना. स्वामीजींनी सांगितलं उद्या मंदिरांचं सगळं दर्शन घ्यायचंय. म्हणजे अनुभवी यात्रेकरू त्यांनी या तरुण संन्यासाला समजावून सांगितलं की उद्या जेव्हा काशीतल्या मंदिरांचं दर्शन घ्यायला जाशील त्यावेळेला जवळ एक चण्याचं पुडकं ठेव. का ठेव. त्या मंदिरांच्या शिखरावर त्या माकडांना चणे द्यावे लागतात. ही पण परंपरा आपली प्राचीन. त्याशिवाय मात्र देवाचं पण दर्शन घेत. ती मंदिरांच्या शिखरावर बसलेल्या असं एक पुडकं ठेव आणि ते चणे त्यांना खायला घाल. स्वामीजी खरोखरच चण्याचे एक पुडकं सजवलं. वर बसले माकडं होती, यांना वर वास लागतो का की चणीकडे आहे, थंड बँकेत दाखवायचं. पुढे मला स्वामीजींच्या
अनुभव आपल्याकडून सांगितलं होतं, ही चणे टाका ते पुढे निघा. मंदिरात स्वामी शिरले की भाई परत थांबते. 100 वर्षाची माकडं होती ती सगळी नव्हती त्या निदान मंदिरात नीट जाऊ दे. बाहेर स्वामी पुन्हा हल्ला. स्वामीजीचे चणे संपत आले, काही मंदिर दचकले. स्वामी एकमेकांशी सामना कसा करायचा माहिती होतं. चण्यांची तटक लागल्या माकडा करायचं होतं. त्या अंगावर हल्ला डोळ्यावर फटका मारतील, पुढील डोळ्यात पाडायचं. एका मंदिरात शिरताना दारामध्ये एक साधू पुरुष धुनी पेटून बसला आणि पाहिला की हा एक तरुण संन्यासी जरा घाबऱ्या त्याला दिसलंच मला माकडं. त्या स्वामीजी मंदिरात आज जाईपर्यंत तो खोको हसला. स्वामी थांबले आणि विचारले, महाराज आपण हसला का? तो जो साधू होता तो म्हणाला, अरे वेड्या, तू जे ते माकडांना घाबरतोस त्याला बघून मी हसलो. स्वामीजी म्हणाले, काय करू? तो म्हणाला की जेवढे टाकशील तेवढी तुझ्या मागे माकडं आणखी लागतील. काय करू? त्यात मागे गरकन बोल. ते स्वामीजींनी लक्षात ठेवलं. मंदिरात गेले, दर्शनी बाहेर एवढे थोडे चल्लक होते, काकोडीला मारलेले. बाहेर आल्या माकडं एकदम आली उड्या मारत. स्वामीजींनी कारकवून त्यांच्याकडे पाहिलं, ती माकडं दचकली. तर हे काहीतरी वेगळं आहे. आतापर्यंत काही न बोलता ठरलेला 2.5-3% भाग आपल्याला पोचता करायचा. एकदम असा गर्क आपल्याकडे अशासाठी बघतोय. एकमेकांकडे बघितलं, मिळालं तेवढं बाद झालं म्हणलं आणखी रोड जेलमध्ये जायचं म्हणून ते पळत सुटले. आपण मित्र स्वातंत्र्यानंतर सुद्धा 60 वर्ष जीवनाच्या सर्व क्षेत्रातल्या माकडांना आपण आज समाधान उद्या समाधान म्हणून त्याला चणे टाकत आलो. माकडांचं त्यांनी कधी समाधान होत नसतं. एकदा तरी त्यांनी मागे वळून त्यांच्याकडे गुरकावून पाहिलं तरच या माकडांचा कारभार बंद होणार आहे. एवढं तरी पुढे पोचले स्वामीजी. अलवारचा राजा संस्थानिक तो आपण आलेला होता उच्च विद्या विभूषित. त्याचा जो प्रधान होता तो पण विभूषित होता. ख्रिश्चॅनिटीचे संस्कार होते, त्याला मनापासून पटलेलं होतं. आपण पूजक आहोत, त्यामुळे हा देश पुढे जातो. स्वामीजी पोचले. आपल्या संस्थांमध्ये एक साधू पुरुष आलाय म्हणल्यानंतर राजाने त्याला बोलवलं. प्रकाश परंपरेचं विलक्षण अद्भुत असं वैशिष्ट्य आहे. शक्ती आहे ती महत्वाची, की जिथे राजसत्ता ही ज्ञानसत्तेसमोर, चारित्र्यासमोर, व्यासंगासमोर झुकते, बाप नमस्कार करते, आशीर्वाद मागते. अलवारच्या राजाने स्वामीजींना दरबारात बोलवलं. काय आदर सत्कार व्हायचा तो झाला. त्यानंतर चर्चा चालू झाली. ईश्वर आहे का नाही, असं तर निराकार आहे, पण आपण भारतीय मागे का पडलो? तर हिंदू मूर्तीपूजक आहे, इस्लामकडे सर्वांचा ईश्वर निर्गुण निराकारच आहे, पण आपण त्या मूर्तीतच रमतो. तिला गंध अक्षता अर्पण करतो. डोळ्यामध्ये अश्रू येतात, दगडामध्ये कसला आलाय त्यामुळे आपण असं मूळ नरेंद्राचंही मत होतं. पण रामकृष्णांच्या सहवासामुळे बदल. त्यांनी सांगायचा प्रयत्न केला अलवारचा राजा आणि प्रधान याला की मूर्ती एक सिंबल आणि प्रतीक प्रत्येकच विचारायला लागतं. हे प्रतीक कधी 786 असेल, कधी एक भिंत ठरलेली असेल आणि खतरनाक तोड करून असे असेल, क्रॉस हेही प्रतीक आहे वगैरे वगैरे. हे अलवारचा दिवाण प्रधान आणि राजा याला काय पटेना. स्वामीजी थांबले. जरी समोरच्या भिंतीकडे बोट, त्या भिंतीवर एक तस्वीर होती, पेंटिंग, पोर्ट्रेट. असे कमरेला तलवार देखणार राजा पुरुष. स्वामीजी विचारलं, हे कोण आहे? त्या प्रधानाने आत्मीने सांगितलं की आमच्या महाराजांचे. स्वामीजी म्हणाले, जरा भिंतीवर काढून ती तस्वीर आणायची. प्रधान दचकला. स्वामीजींचं बरं आहे हो, त्यांचं काय बिघडणार नाही, याचा CR खराब होईल म्हणून ते राजाकडे बघितले. राजाने नजरेने सांगितलं की आण, भिंतीवरची तस्वीर आण. आदराने ते तस्वीर घेऊन आले. स्वामीजी म्हणाले, आता जमिनीवर आडवी ठेव. प्रधान दचकला. पुन्हा राजाकडे बघितलं. राजाने डोळ्याने आपलं सांगितलं ठेव आडवी. स्वामीजी म्हणाला की आता दुःख मग दचकला. पडले गडबडे म्हणला असता तर राजाने थोडा प्रधानाने मुंडकं उडवला. या साधूच्या मुंडकवादी नाही केलं तर आपले 7 जन्म बसात करून घेतला. तो प्रधान सुधला. राजाला बसलेला तो प्रतिक्रिया देत होता आणि स्वामी तिथे म्हणाले तुका घेतला. प्रधानाला काय स्वामीजीने विचारलं, इकडे बघा इकडाची चौकट त्याच्यात एक कागद कागद काहीतरी रंग आले, काय येऊन जातो का त्याच्यावर? साध्वीने प्रधानाला की स्वामीजी आपल्याकरता ते नुसती दगडी लाकडी आणि त्याच्यावर काच आणि खाली कागद रंग असेल, आम्हाला त्याच्यात आमच्या महाराजांचे आजोबा दिसतात. मग स्वामीजी म्हणाले, रामाच्या मूर्ती कृष्णाच्या मूर्तीने पूजा करण्यावर दिसतो, याला तिचा आक्षेप. स्वामीजींचा प्रवास राहिला. गुजरात मधल्या पोरबंदर मध्ये ते महिने राहिले ब्रह्मसूत्रांचा अभ्यास करायला आणि भारताचं उत्थान करण्यासाठी प्रथम देशात जाऊन
अशी अशी एक सर्व धर्म परिषद तिथे शिकागोला आहे, हे पहिल्यांदा त्यांना 1891 मध्ये पोरबंदरला असताना कळलं. ते जे एका विद्वान गृहस्थांच्याकडे कळलं, त्यांचं शंकर पांडुरंग पंडित, त्यांच्याकडे स्वामीजी ब्रह्मसूत्राची सूत्र, त्याचं विश्लेषण वगैरे असं सगळं शिकत होते. या शंकर पांडुरंग पंडित यांनी सांगितलं की हा देश नुसता असा तसा जागा होणार नाहीये, याला त्याच्या स्वतःची जाणीव करून पाहिजे, पण ती जाणीव विदेशात जाऊन करून दे, तिकडे धर्मविजय मिळवा आणि मग या, मग हा देश तुमचा ऐकेल. हे शंकर पांडुरंग पंडित यांनी स्वामीजींच्या डोक्यात, ते कुठेतरी डोक्यात होतं तिथपासून. मग स्वामीजी मुंबईला आलेले होते. त्यांचा मुंबई पुणे प्रवास लोकमान्य टिळकांच्या बरोबर झाला. तुमचं माझं भाग्य आहे की त्याची इतिहासात नोंद आहे की रेल्वे प्रवासामध्ये त्या कंपार्टमेंटमध्ये 3-3.5 तास स्वामीजी आणि त्यांची जी वेदांतावरनं चालू असलेली चर्चा, ही सगळा डबा चिडचिप्प सतत ऐकत होता, चित्त एकाग्र करून. पुढे स्वामीजी कोल्हापूरला गेले आणि शाहू महाराजांच्या आई आनंदीबाई महाराज यांनी स्वामीजींचं स्वागत केलं, आदर सत्कार केला. एका ठिकाणी 3 दिवसाहून जास्ती दिवस राहायचं नाही असं होतं, त्यामुळे तिथून पुढे निघायला पाहिजे. तर निघताना या आनंदीबाई महाराजांनी आग्रह केला की तुम्हाला काहीतरी भेट द्यायची. स्वामीजी म्हणाले आम्ही काही घेत नसतो. तरी आनंदीबाई महाराज म्हणाले की नाही काहीतरी घेतलंच पाहिजे. तेव्हा मग स्वामी म्हणाले की कोल्हापूरच्या चपलेची मी ख्याती ऐकून आहे आणि मी खूप भ्रमण करतोय, तर तुम्हाला द्यायचंच असेल तर मला कोल्हापूरची चप्पल द्या. ती स्वामीजी पुढे गेले बेळगावला. तत्वज्ञान विषयाचे प्राध्यापक हरिपाद मित्र यांच्या घरी स्वामीजी राहायला होते. काही दिवस होते आणि तिथे स्वामीजी आल्याचं कळल्यामुळे गावामध्ये अनेक अभ्यासू तत्वज्ञ वगैरे मंडळी भेटायला येत असत. तर ऑक्टोबर 1892 मधली एक नोंद आहे, ती मी डोळे फाडफाडून वाचली. कारण ऑक्टोबर 1892, मी आठवण करून देतो, ऑक्टोबर 1892 मी आठवण देतो की आईन्स्टाईन 13 वर्षाचा होता. आईन्स्टाईनचा जन्म 1889 मधला आहे. ऑक्टोबर 1892 मध्ये प्राध्यापक हरिपाद मित्र यांच्या घरी चर्चा चालू आहे. अर्थ विषय वेदांतावर आला आणि त्या वेदांताची आधुनिक फिजिक्सची तुलना अशी करत करत जो विज्ञानाचा प्राध्यापक होता तो म्हणाला की तुमचा बकवास आहे. सर्व विश्व हे दिशा म्हणजे स्पेस च्या 3 डायमेन्शन्स, लेंथ, ब्रेथ आणि हाईट, स्पेस यांनी बनलेलं आहे. त्यांनी न्यूटन ते 3 लॉ. आणि स्वामीजी म्हणाले की तुमच्या फिजिक्स मध्ये दिक आणि स्पेस आणि टाइम वेगळे असतील. माझा वेदांताचा विचार मला शिकवतो की दिक आणि काल एकच आहेत. आणि पहा तुमचा वेदांत, तुमचं विज्ञान एक ना एक दिवस ते सिद्ध करेलच. ख्रिश्चन हा ख्रिश्चॅनिटीमध्ये तो एक प्रभू आपला सर्वांचा पिता, त्याचा ह्या भूमीवरचा प्रतिनिधी म्हणजे शेवटचा सर्वश्रेष्ठ म्हणजे जीसस. म्हणून सेंट पॉल आणि सेंट पीटरनी चर्च स्थापन केलं. पोप म्हणजे आहे पिता. तर सापडणारं उत्तर आहे की खरोखर ज्याचा आत्मिक विकास खरंच इतका झालेला आहे, जो म्हणतो स्वदेशो भुवनत्रया किंवा अवघे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. खरंच या विश्वाबद्दल सतत जगताना ज्याच्या अंतःकरणात सर्वेत्र सुखीने संतोही प्रार्थना आहे, तो जेव्हा सहजपणे म्हणतो, तेही ज्ञानोबांनी आपल्याला सांगून ठेवलंय, ते ये हृदयचे ते हृदय. या हृदयातली खरंच तीव्र अंतःकरणाच्या तळापर्यंतची अस्तित्वापर्यंतची भावना आहे. खरंच हे विश्व माझे बंधू आणि भगिनी आहेत, या सगळ्यांचं भलं उद्या म्हणूनची हा की सिस्टर्स अँड ब्रदर्स आपल्याला माहित नाही. पण टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि पुढे 120 सेकंद स्वामीजी बोलले. 9/11 मानवाच्या इतिहासातले अद्भुत स्क्रिप्ट. 9/11 स्वामीजींनी सांगितलं की विश्वातल्या सर्वात प्राचीन धर्माचा, हिंदू धर्माचा, सनातन धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी आलोय. आणि तो कोणता धर्म? तर ज्यांनी जगातल्या सर्व दीनदलितांना आणि ज्यांच्यावर धार्मिक अत्याचार होते त्यांना आश्रय दिला. स्वामीजींनी सांगितलं आमच्या देशातल्या लाखो गरीबातल्या गरीब आणि एकदम खेडोपाडी राहणाऱ्या माणसांच्या तोंडी सुद्धा हा शिवमहिम्न स्तोत्रातला श्लोक असतो आणि तो असतो रुचिना मैचित्र्यात रुजू कुटील नाना पथ दिसा नृणामेको गम्यस्त्वमसी पैसा नवैव. स्वामीजीने अर्थ समजावून सांगितला की पटणाऱ्या आपापल्या इच्छेनुसार जसे आपल्याला आपण आपल्या मार्गाने तपश्चर्या करतो, पण आपण सगळे एकाच ईश्वरापाशी पोहोचतो, ते माझा धर्म सांगतो. 9/11 शेजारी शेजारी स्वामीजी विश्वविख्यात झाले, शिष्य लाभले, 4 वर्ष अमेरिकेत काढली. त्या प्रवासातच मध्ये इंग्लंडमध्ये जाऊन आले. तिथे भगिनी निवेदितांची भेट झाली, मार्गारेट नोबल. त्या त्यांच्या भजनी लागल्या. अमेरिकाभर व्याख्यानांचा प्रवास झाला. कानाला ऐकायला गोड वाटतं, पण एक लक्षात घ्या,
मानवी जीवनातल्या सुखदुःखांपासून स्वामीजींचं सुटका झालेली नव्हती. उलट कीर्ती जेवढी जास्त तेवढा आध्यात्मिक एकांत तर संपला. आता वाचताना आणि तुम्हाला ऐकताना आश्चर्य वाटेल, मला वाटत राहतं, स्वामीजींच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यावेळी. ते भारतीयांनी केले. ते करणाऱ्यातले प्रतापचंद्र मुजुमदार होते. अॅनी बेझंट यांनी एकदा स्वामीजींचं वर्णन असामान्य करून ठेवलं, पण नंतर मात्र तिकडे जाऊन भारतात परत आल्यानंतर स्वामीजींच्या विषयी वेडवाकड बोलणं पसरवणं चालू केलं. स्वामीजींच्यावर स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचे आरोप झाले. आणि एका घरी म्हणे ते राहत होते, तिथल्या मोलकर्णीशी स्वामीजी ज्या पद्धतीने वागले त्यामुळे स्वामीजींना घरात हाकलून दिलं, अशी कहाणी भारतभर पसरवली. पैसे देऊन स्वामीजींना विकत घेण्याचे प्रयत्न झाले. तुम्ही आम्ही जोपर्यंत माणसं होतो तो तुमची माझी सुद्धा सुटका नाही आणि स्वामीजींची सुद्धा सुटका नाही. पण आपलं काम आहे तपश्चर्या करत राहण्याचं जे बळ आहे ते आपल्याही जीवनातली तपश्चर्या आणि स्वामीजींच्याही जीवनातली तपश्चर्या. 100 वर्ष होऊन जातात. स्वामीजींचा बंगाल कम्युनिस्ट असतो आणि त्यांचा धाकटा भाऊ स्वतः विचाराने कम्युनिस्ट होता. ही भारत माता पुन्हा जागी होईल असं एका बाजूला आपल्याला वाटतं, पण 2005-6 सालांच्या मध्ये सुद्धा आपल्याला दिसणारं प्रचंड दारिद्र्य, विषमता, जागतिकीकरणाचं युग चालू होतं. स्वामीजी सांगतात सगळ्या साखळ्या तोडून आपण जगभर गेलं पाहिजे. ज्याच्यापाशी संवेदनशील अंतःकरण आहे त्याच्यापाशी जीवाची कालवाकालव झाली पाहिजे, अशी आजची स्थिती असते. आणि तुम्ही 100 वर्षाचं स्वामीजींचं काम काय घेऊन बसलाय? आपले सगळे संत म्हणतात 500 वर्ष, 1000 वर्ष, 5000 वर्ष सांगतायत की बाबांनो, गळ्यातल्या माळान कपाळाचा टिळा म्हणजे धर्म नाही. आणि जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले देव तेथेची जाणावा. आणि स्वामीजी म्हणाले दरिद्री नारायण हे राष्ट्र आहे आणि तरी आम्ही आपसात फुटलेलो असतो, तरी आम्हाला भ्रष्टाचाराचा मोह असतो, जातीपातींचा मोह असतो. माझ्या पण काळजाची कालवा काल होते. तेव्हा प्रश्न पडतो काय केलं पाहिजे? उत्तर स्वामीजींनी सांगितलेलं एका कथेत असतं. राजयोग पुस्तकात स्वामीजींनी कथा सांगितली. 2 साधू एका झाडाखाली शेजारी शेजारी तपश्चर्या करत बसले. मोक्ष मिळाला पाहिजे. त्यांच्यासमोर एक दिवस देव अवतीर्ण झाला. पहिल्या साधूने देवाला विचारलं की देवा, मला मोक्ष कधी मिळेल? देवाने सांगितलं तुझी तपश्चर्या बरोबर चालली आहे, पण आणखी 4 जन्म अशी तपश्चर्या केलीस तर तुला मोक्ष मिळेल. तो साधू मटकन खाली बसला. तो म्हणाला काय आहे देवा, मी जन्मानुजन्म ही तपश्चर्या करतोय, एका पायावर उभं राहिलो, त्याची तपश्चर्या थांबली. दुसऱ्या साधूंनी पण देवाला विचारलं देवा मला मोक्ष केव्हा मिळेल? देवाने समोरच्या पिंपळाच्या झाडाकडे बोट दाखवलं आणि म्हणाला त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढी आणखीन पानं, तेवढे जन्म तपश्चर्या केलीस की तुला मोक्ष मिळेल. तो साधू नाचत सुटला. तो म्हणाला मी निराश व्हायचं काय कारण नाही, मी बरोबर रस्त्यावर आहे, न थकता न दमता मी अशी तपश्चर्या करत राहिलो तर एक ना एक दिवस आपल्याला मोक्ष मिळेलच. खरं म्हणजे आनंदाने आपल्या जीवनाची तपश्चर्या करत राहायची असते. हे ज्याला कळलं त्याला मोक्ष मिळालाच. आणि तुमचं माझं काम स्वामीजींपासून अशी प्रेरणा घेऊन आपली तपश्चर्या चालू ठेवणं हे आहे. आज आपण सगळे मिळून प्रचंड भाग्यवान आहोत एवढं मी तुम्हाला सांगतो. कारण आतापर्यंत स्वामीजी आपल्याला पाहायला मिळाले ते फक्त पुस्तकात. किंवा मी भाग्यवान म्हणून लहानपणी ते स्वामीजींना पाहिलेले म्हणजे बाय लॉ ऑफ ट्रान्झिटिव्हिटी एक स्वामीजी घरात वावरलेले पाहायला मिळाले. पण आपण सगळे असे भाग्यवान आहोत की मी माझ्या वैयक्तिक माझ्या पाठीवर आणि चाणक्य मंडळच्या पाठीवर सदेह याची देही याची डोळा आपल्याला स्वामीजी पाहायला मिळाले. त्यांचं नाव स्वाध्याय परिवारचे दादा पांडुरंग शास्त्री आठवले. आपण 1998 साली आपल्या वास्तूचा प्रारंभ दादांच्या शुभास्ते केला आणि दादा आले, सहकुटुंब सहपरिवार आले. खरंच जो विशाल परिवार आहे, विश्वाला याच वेदांत विचाराचा धडा देणारे दादांचा आशीर्वादाचा हात पाठवला. आणि मी तुम्हाला अजिबात अंधश्रद्धेचं किंवा खोटं वाक्य सांगत नाहीये. आपल्याला सुद्धा अडचणीच्या खूप वेळा येऊन गेल्या. खरंच सांगतोय सार्वजनिकरित्या की अशाही वेळा येऊन गेल्या की आर्थिक अडचणीमुळे चाणक्य मंडळ बंद पडतं का काय, पण एका पक्क्या श्रद्धेने आपल्याला तारलं की आपण आहोत ते असे असू. आपल्यात सुखापेक्षा दुःख जास्ती, यशापेक्षा अपयश जास्ती आणि गुणांच्या पेक्षा दुर्गुण जास्ती. अंतःकरणाच्या मध्ये प्रार्थना जरूर आपलीही असेल, प्रभू मेरे अवगुण चित्त न धरो, समदर्शी है नाम तिहारो, प्रभू मेरे अवगुण चित्त न धरो. पण
पक्की श्रद्धा होती की ज्या कामाला दादांचा आशीर्वाद आहे ते काम फेल जाणं शक्यच नाही. आज असं दिसतंय की अंतःकरणापासून जे स्वप्न घेऊन निघालो त्या दिशेने निदान आपली वाटचाल चालू आहे. आजही आपलं भाग्य आहे की दादांनी सुद्धा हा देह ठेवल्यानंतर स्वाध्याय परिवारचं काम त्यांच्या ज्या कन्येवर सोपवलं त्या आज स्वतः इथे आहेत. संपूर्ण स्वाध्याय परिवार आणि मी माझं वर्णन मी स्वाध्यायी आहे असं करतो. त्या जयश्री दैदी या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद द्यायला उपस्थित आहेत. तर मी त्यांना माझं बोलणं थोडं लांबलं याची दिलगिरी व्यक्त करून सर्वजणांना आशीर्वाद बोलावा अशी विनंती करतो.